कृष्ण. तर उपस्थित सर्व भाविक जनांचं, भक्तांचं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही हृदयपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण खंबाळे या गावी विशेष भगवंतांच्या लीलेसंबंधित श्रवण कीर्तन करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आणि विशेष म्हणजे पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास ह्या महिन्याच्या शेवटचा दिवस आज आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज हा विशेष सत्संगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मग आजच्या या कार्यक्रमामध्ये खंबाळे गावाचे जे काही ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद मानतो आणि विशेष स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्या विटा शहरातून पण बरेच भाविक भक्त आज इथं उपस्थित आहेत. तर त्या सर्व भक्तांचं पण मी विशेष स्वागत करतो, कारण आपण आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि विशेष धन्यवादही मानतो. तर पहा, आज आपण फार विशेष कारणाने आज इथे एकत्रित झालेलो आहोत. कारण चालू महिना आहे. हा कोणता महिना आहे? पुरुषोत्तम मास, ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना म्हणतो. तर आवाज तर ठीक आहे. तिकडं आवाज येत आहे त्या आईचा येतोय? माताजींना पण इकडं ऐकू येते? तर हा आजचा आपण विशेष सत्संग अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मासच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. आणि आपल्या सर्वांचे प्रिय सुर्वे प्रभू आणि त्यांची फॅमिली किंवा कुटुंबीय आहेत, त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तर विट्यातील बरेच भक्त इथं आलेले आहेत. ह्या खंबाळे गावातील बरेच ग्रामस्थ इथं आहेत. तर आम्ही काही वर्षापूर्वी एकदा कार्यक्रम आपल्या गावी घेतला होता. त्यावेळेला आपण आपल्या शेतातील घरामध्ये घेतलेला होता. आणि आता हे नवीन घर सुर्वे कुटुंबियांच्या वतीने बांधलं गेलेलं आहे आणि या घरामध्ये आपण प्रथम वेळेस आलेलो आहोत कार्यक्रम करण्यासाठी. तर आम्ही पण हृदयपूर्वक मग सुर्वे कुटुंबियांचं विशेष धन्यवाद मानतो, कारण त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं भगवंतांच्या संबंधित थोडी कथा कीर्तन करण्यासाठी. तर आपण थोडी आता भगवंतांच्या लीलेसंबंधित कथेचं श्रवण करू आणि त्याच्यानंतर मग भगवंतांच्या हरिनामाच्या कीर्तनामध्ये थोडं नृत्य करून आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी विशेष महाप्रसाद असणार आहे. तर मग आज आपण भगवंतांच्या कथेमधील एक विशेष कथा श्रवण करू. आणि ती कथा भगवंतांच्या लीलेमधली एक विशेष कथा आहे आणि त्याचं महात्म्य विशेष करून या अधिक महिन्यामध्ये श्रवण करण्याचं फार आहे आणि त्यामुळे ती विशेष कथा आज आपण श्रवण करू. जसं आपण गेल्या एक महिन्यापासून अधिक महिन्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या काही साधना करत आहोत किंवा काही भक्तीची कार्य करत आहोत. आणि त्यापैकी एक प्रमुख भक्तीचं किंवा साधनेचं अंग आहे ते म्हणजे भगवंतांच्या लीलेसंबंधित कथेचं श्रवण करणं. जसं भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृदयंतस्तु अभद्राणी विधोनुती सुरताम सदाम. तर हा एक भागवतमधला फार प्रसिद्ध श्लोक आहे. आणि सुखदेव गोस्वामी किंवा त्याच्यानंतर सुत गोस्वामी या श्लोकाच्याद्वारे एखादा व्यक्ती भगवंतांच्या मंगलमय पवित्र लीलेंचं श्रवण करतो तर त्याला काय लाभ होतो ते सांगत आहेत. मग काय ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, सुन्वताम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना, की जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित, भगवान विठ्ठलांच्या संबंधित किंवा भगवान विष्णूंच्या संबंधित पुण्यवान अशा कथा श्रवण करतो तर त्याला काय लाभ प्राप्त होतो? विधोनोती सुरतम सताम हृदयंतस्तु अभद्राणी. मग हृदयामधले आपले जे काही अभद्र आहेत किंवा अनर्थ आहेत, पूर्वजन्माचे काही संचित कर्म आहेत,
तर ते काय होतात? विधुनोती. विधुनोती म्हणजे सर्व काही नष्ट होतात. विधुनोती या शब्दाचा अर्थ धुतले जातात असाही होतो. मग जसं आपण आपले कपडे मळकट असतील किंवा मळलेले असतील तर त्याला आपण धुतो त्या कपड्यांना, आणि त्या कपड्यांना धुतल्यानंतर काय होतं? त्यातला जो मळ आहे किंवा दूषित आहे ते निघून जाते. तसं म्हणलेलं आहे की जेव्हा आपण ह्या कानाच्याद्वारे भगवंतांच्या पुण्य कथा श्रवण करतो तर काय होतं? आपल्या हृदयातील जे अनर्थ आहेत, अभद्र आहे किंवा पूर्वसंचित आहे ते काय होतात? विधुनोती म्हणजे धुतले जातात किंवा नष्ट होतात, आणि आपलं हृदय पवित्र बनतं, स्वच्छ बनतं, शुद्ध बनतं. आणि त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो? भगवंतांच्याबद्दल आणखीन प्रेममय सेवा करू शकतो. इतर जीवांच्या प्रती पण आपण प्रेम किंवा आपली एक करुणा, दयाभावना प्रदर्शित करू शकतो. आणि त्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपण नेहमी काय केलं पाहिजे? भगवंतांच्या पवित्र लीलेचं, कथेचं श्रवण केलं पाहिजे. मग आपण इतर वेळेला नेहमी ते श्रवण केलंच पाहिजे, आणि त्या कथेचं आणखी जादा श्रवण विशेष करून या आपल्या अधिक महिन्यामध्ये आपण केलं पाहिजे. कारण अधिक महिन्यामध्ये आपण ह्या कथेचं श्रवण करतो तर त्याला काय, त्यांच्यामुळे आपल्याला काय लाभ प्राप्त होतो? आणखी जादा अधिक लाभ प्राप्त होतो. आणि त्या उद्देशाने आज आपण इथं एकत्रित झालेलो आहे. जसं आपण गेल्या काही आठवड्यांपूर्वी या अधिक किंवा पुरुषोत्तम मासचं महात्म्य श्रवण केलं होतं. मग थोडक्यात आपण ते इथं सांगू, कारण इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांना पण ह्या मासाचं विशेषत्व किंवा महात्म्य समजून येईल. आता ज्याला विस्तारित नाही पण थोडक्यात सांगू. जसं आपण श्रवण केलं होतं की हा जो अधिक महिना आहे तर ह्या महिन्याला पहिला काय म्हणलं जात होतं? मल मास म्हणलं जात होतं. का? कारण ह्या अधिक महिन्यामध्ये कोणताही शुभ कार्याचा मुहूर्त येत नाही, आणि म्हणून याला एक अनावश्यक महिना म्हणून पाहिलं जायचं. परंतु ह्या महिन्याची पण एक विशिष्ट देवी आहे, आणि आपण श्रवण केलं होतं की ती देवी कुठे जातात? पहिला ब्रह्माजींकडे जातात, आणि त्यांना सर्वजण तिरस्कृत करतात, त्यांचा अवमान करतात. म्हणून त्यांना ब्रह्माजींना ती जी अधिक महिन्याची देवी आहे, मल मासाची देवी आहे, ती प्रार्थना करतात की मला तुम्ही काय करा? ह्या घृणित स्थितीतून बाहेर काढा, मला सम्मानित स्थान प्रदान करा. आणि त्यावेळेला मग ब्रह्माजी त्या अधिक महिन्याच्या देवीला कुठे घेऊन जातात? भगवान विष्णूंकडे घेऊन जातात, आणि भगवान विष्णू त्यांना भगवान श्रीकृष्णांकडे घेऊन जातात गोलोकधामामध्ये. आणि त्यावेळेला जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते मग त्या अधिक महिन्याच्या देवीला काय म्हणतात की हे देवी, तू आता ज्याला चिंतित होऊ नकोस किंवा भयभीत होऊ नकोस. आता तू माझ्याकडे आलेले आहेस, आणि मी काय करेन? तुला कोणी स्वीकारत नाही, तुझा कोणी सन्मान करत नाही, तर मी तुझा काय करेन? माझी पत्नी किंवा अर्धांगी म्हणून स्वीकार करेन, आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार केल्यामुळे आजपासून तुला कोणी मल मास म्हणणार नाही किंवा अधिक मास म्हणून तुझा तिरस्कार करणार नाही. तर आजपासून तुला कोणत्या नावाने संबोधलं जाईल? माझं एक सर्वोच्च नाव आहे, ते नाव मी तुला प्रदान करतो, आणि ते नाव म्हणजे काय? पुरुषोत्तम. भगवंतांचं एक नाव आहे, भगवंताची असंख्य नावं आहेत, त्यापैकी एक विशेष नाव आहे ते म्हणजे काय? पुरुषोत्तम. या पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ काय? की सर्व पुरुषांमध्ये किंवा सर्व जीवांमध्ये, ह्या भौतिक जगामध्ये असंख्य जीव आहेत. मग मनुष्य योनीमध्ये आहेत, इतर पशु योनीमध्ये आहेत, अशी 84 लक्ष योनी आहेत. तर त्या सर्व योनीमध्ये भगवान काय आहेत? सर्वात उत्तम आहेत, सर्वोच्च, सर्वात श्रेष्ठ आहेत, आणि म्हणून भगवंतांचं एक नाव काय? पुरुषोत्तम. मग कृष्ण त्या देवीला म्हणतात की हे देवी, आजपासून मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारल्यामुळे, जसं आपण बोललो होतो की जसं एखादी स्त्री विवाहित होते तर मग काय होतं? त्या स्त्रीला काय होतं? त्या पतीचं नाव प्राप्त होतं किंवा आडनाव प्राप्त होतं. तसं भगवंतांनी त्या अधिक मासाच्या देवीला आपली पत्नी म्हणून स्वीकारल्यामुळे त्या देवीला कोणतं नाव प्राप्त झालं? भगवंतांचं नाव प्राप्त झालं, ते म्हणजे कोणतं? पुरुषोत्तम. आणि मग कृष्ण त्यांना म्हणतात की हे देवी, आजपासून तुला कोणी मल मास किंवा अनावश्यक मास म्हणून संबोधणार नाही. आजपासून तुला कोणत्या नावाने संबोधलं जाईल? पुरुषोत्तम मास म्हणून संबोधलं जाईल.
आणि अशा पद्धतीने जसं मी सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्वात उत्तम आहे, तसंच आजपासून तुला माझं नाव प्राप्त झाल्यामुळे तू काय असणार आहेस, सर्व महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असणार आहेस. आणि तेव्हापासून मग हा अधिक महिना किंवा जो मल मास म्हणून ज्याला संबोधलं जात होतं, आता तो अनावश्यक मास किंवा मल मास राहिला नाही. तो मास किंवा महिना सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम बनला. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी या महिन्यामध्ये भगवंताच्या भक्तीची कार्य करतो, भगवंताच्या सेवेची जे काही कार्य करतो, त्या कार्याच्या द्वारे त्या व्यक्तीला इतर वेळेला केलेल्या कार्यापेक्षा हजारो पटीने लाभ प्राप्त होतो. जसं म्हणलेलं आहे की वर्षातून 4 महिने विशेष असतात. त्या 4 महिन्यामध्ये काही आपण आध्यात्मिक साधना करतो तर आपल्याला विशेष लाभ प्राप्त होतो. ते 4 महिने कोणते असतात? चातुर्मास. जसं पुढच्या महिन्यापासून आता सुरू होईल है ना. गुरुपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेच्या अगोदर आषाढी एकादशी येते, तर आषाढी एकादशी किंवा गुरुपौर्णिमेपासून चातुर्मास पकडला जातो. मग या 4 महिन्याचं फार महात्म्य आहे. त्या 4 महिन्यामध्ये जो कोणी भक्तीचे कार्य करतो तर इतर 8 महिन्यामध्ये 30 कार्य केल्यानंतर लाभ जो प्राप्त होतो त्याच्यापेक्षा हजारो पटीने ह्या 4 महिन्यामध्ये भक्तीची कार्य केल्यानंतर लाभ प्राप्त होतो. आणि त्याच्याही पुढे सांगितलेलं आहे या 4 महिन्यामध्ये पण एक महिना विशेष येतो. तो कोणता महिना असतो? कार्तिक महिना. या चातुर्मासपैकी शेवटचा जो महिना असतो, ज्या महिन्यामध्ये दीपावलीचे 3 उत्सव येतात, तर तो महिना कोणता असतो? कार्तिक मास. मग पुढे शास्त्रामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे की वर्षभरामध्ये आपण जी काही भक्तीची कार्य करतो त्याच्याद्वारे आपल्याला जो लाभ प्राप्त होतो, तीच कार्य आपण जेव्हा चातुर्मासामध्ये करतो तर त्याचा लाभ हजारो पटीने प्राप्त होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन तीच भक्तीची कार्य आपण कार्तिक महिन्यामध्ये करतो तर चातुर्मासामध्ये जेवढा लाभ होतो त्याच्या हजारो पटीने कार्तिक महिन्यामध्ये भक्तीची कार्य केल्यानंतर आपल्याला लाभ प्राप्त होतो. मग एवढं कार्तिक महिन्याचं महात्म्य आहे. आणि पुढे जाऊन आचार्यांनी आपल्या शास्त्रामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे, मग कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला साधना केल्यानंतर जेवढा आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो त्याच्या हजारो पटीने आपण तीच साधना जेव्हा अधिक महिन्यामध्ये किंवा पुरुषोत्तम मासमध्ये भक्तीची कार्य करतो, साधना करतो, तर हजारो पटीने त्याचा लाभ प्राप्त होतो. म्हणजे कळत आहे आपण काय सांगत आहोत. मग वर्षभरात जी भक्तीची कार्य करतो त्याच्यापेक्षा हजारो पटीने लाभ आपल्याला चातुर्मासामध्ये होतो, त्याच्यापेक्षा हजारो पटीने लाभ आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये होतो, आणि त्याच्यापेक्षा हजारो पटीने लाभ आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये होतो? पुरुषोत्तम मासमध्ये होतो. पहा, या पुरुषोत्तम मासचं एवढं महात्म्य आहे किंवा एवढी महिमा आहे. आणि हा महिना तेवढा दुर्मिळ पण आहे. जसं प्रत्येक महिना, इतर जे महिने आहेत ते वर्षातून एकदा येतात, परंतु हा पुरुषोत्तम मास वर्षातून प्रत्येक वर्षी येतो का? नाही. किती वर्षातून येतो? साधारण 3 वर्षातून येतो. आणि त्यामुळे फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून मग जे भक्तगण असतात, वैष्णवगण असतात, जे श्रद्धाळू लोक असतात, तर ह्या महिन्याचा जेवढा ज्यादा लाभ घेता येईल तेवढा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. कशाच्याद्वारे? भक्तीची आध्यात्मिक कार्य करून. मग वर्षभर तर आपण भक्तीची साधना, वेगवेगळी भक्तीची कार्य करतच असतो, परंतु जे भक्तगण असतात, वैष्णवगण असतात, ते काय करतात? जाणीवपूर्वक सावधानतेने ह्या महिन्यामध्ये तीच भक्तीची कार्य आणखी जादा प्रमाणात करतात. का? कारण ह्या महिन्यामध्ये त्या भक्तीच्या कार्याचा हजारो लाखो पटीने लाभ प्राप्त होतो. आणि म्हणून आपण नेहमी बोलतो की हे जे काही चातुर्मास असतात, कार्तिक महिना असतो किंवा अधिक महिना असतो, पुरुषोत्तम मास असतो, याला आपले भक्तगण काय म्हणतात? आध्यात्मिक सेल म्हणतात. जसं गावामध्ये दिवाळीच्या वेळेला, इतर काही उत्सवाच्या वेळेला काही दुकानांमध्ये सेल लागलेला असतो. सेल म्हणजे काय? की त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर कमी पैशामध्ये आपल्याला जादा वस्तू प्राप्त होतील. मग त्या सेलचा आपण फायदा घेतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला कमी पैशामध्ये जादा वस्तू मिळतात. मग तसंच म्हणलेलं आहे की ह्या विशेष कालावधीमध्ये, अधिक महिना आहे, कार्तिक महिना आहे, चातुर्मास आहे, अशा काही विशेष कालावधीमध्ये आपण जी काही भक्तीची कार्य करतो तर त्या छोट्या भक्तीच्या कार्याच्याद्वारे आपण काय करू शकतो? मोठा आध्यात्मिक लाभ प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे ह्या महिन्याचं फार महात्म्य आहे. आणि म्हणून हा महिना आपण जादा जादा भगवत चेतनेमध्ये, भगवत भक्तीमध्ये व्यतीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं
भगवंताच्या कथा कीर्तन करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. कारण उद्या आपण जर पंचांग पाहिला असाल तर उद्या सकाळी 8:41 अमावस्येचा कालावधी आहे. मग तोपर्यंत हा अधिक मास आहे. उद्या सकाळी 8:41 अमावस्या पूर्ण होते आणि पुढचा निज ज्येष्ठ मास सुरू होतो. आता कोणता मास चालू आहे? अधिक ज्येष्ठ मास चालू आहे. म्हणजे ज्येष्ठ मासाला लागून हा पुरुषोत्तम मास आलेला आहे. मग उद्या सकाळी 8:41 हा महिना पूर्ण होईल आणि पुढचा महिना सुरू होईल. मग तो पण आपल्याला लाभ आहे. तोपर्यंत आपण जे काही कार्य करू आध्यात्मिक त्याचा आपल्याला भरपूर पटीने लाभ प्राप्त होणार. मग सकाळी 8:30 किंवा 8:45च्या नंतर मग आपण जे काही भक्तीचे कार्य करू त्याचा मग तेवढाच लाभ होणार जेवढा आपल्याला नेहमी होतो तेवढा. पण त्याच्या अगोदरचा लाभ काय हजारो पटीने जादा असणार आहे. म्हणून आज आपण इथे एकत्रित झालेलो आहोत. तो लाभ एकत्रित करण्यासाठी जादा आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण शेवटी या शेवटच्या दिवशी इथे एकत्रित झालेलो आहोत. मग आता थोडा आधी आपण काही कथेचं श्रवण करू. जसं आपण अधिक महिन्याच्या किंवा पुरुषोत्तम मासाच्या महात्म्यामध्ये सांगितलं होतं की ह्या महिन्यामध्ये 2 ग्रंथाचा काही विशेष भाग अध्ययन किंवा श्रवण करण्याचा भरपूर लाभ आहे. ते 2 ग्रंथ कोणते आहेत? पहिला ग्रंथ आहे भगवद्गीता आणि दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भागवतम. मग तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग श्री विठ्ठल रुक्मिणी तर आहेत. मग तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की जो कोणी हे 2 ग्रंथांचं अध्ययन श्रवण कीर्तन करतो तर त्याला काय होतं, काय लाभ प्राप्त होतो? तो अखंड भगवान विठ्ठलाचं कृष्णांचं चिंतन करू शकतो. मग ते ग्रंथ 2 कोणते आहेत? गीता भागवत. मग गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि भागवत म्हणजे श्रीमद भागवतम. आणि ह्या अधिक महिन्यामध्ये किंवा पुरुषोत्तम मासमध्ये ह्या 2 ग्रंथातील विशेष भागाचं अध्ययन श्रवण करायला सांगितलं गेलेलं आहे. मग ते विशेष भाग कोणते आहेत? तर भगवद्गीतेतला विशेष 15व्या अध्यायाचं अध्ययन सांगितलं गेलेलं आहे. मग भगवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत. आणि त्या 18 अध्यायापैकी जो 15वा अध्याय आहे त्या अध्यायाचं या महिन्यामध्ये श्रवण कीर्तन अध्ययन करण्यासाठी विशेष करून सांगितलेलं आहे. कारण त्या अध्यायाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम योग. मग आपण आपल्या भक्तांच्या समुदायामध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये हा 15वा अध्याय पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर भागवतमच्या संबंधित एक विशेष भाग श्रवण किंवा अध्ययन करण्यासाठी सांगितलेला आहे. तर भागवतम ग्रंथामधला तो भाग कोणता आहे? तर भागवतममधल्या 10व्या स्कंदातील 14व्या अध्यायाचं श्रवण अध्ययन कीर्तन करण्यासाठी सांगितलेलं आहे ह्या महिन्यामध्ये. मग भागवतमध्ये एकूण 12 स्कंद आहेत. आणि 12 स्कंदापैकी जो 10वा स्कंद आहे तो फार विशेष महत्त्वपूर्ण आहे. कारण 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या पूर्ण लीलाचं वर्णन दिलेलं आहे. आणि त्या 10व्या स्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहेत. त्या 90 अध्यायामध्ये कृष्णांच्या जन्मापासून भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रापासून अंतर्धान होतात तिथेपर्यंतच्या लीला दिलेल्या आहेत. आणि त्यापैकी 14वा जो अध्याय आहे त्या 14व्या अध्यायाचं विशेष करून ह्या महिन्यामध्ये श्रवण कीर्तन पठन किंवा अध्ययन करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचा विशेष लाभ आहे. आणि हा जो 14वा अध्याय या अध्यायाचं नाव काय आहे? ब्रह्मस्तुती. ब्रह्मस्तुती म्हणजे काय? ब्रह्मस्तुती म्हणजे त्या अध्यायामध्ये ब्रह्माजींनी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करत असताना त्यांची विशेष काही स्तुती केलेली आहे. आणि त्याचं वर्णन ह्या 10व्या स्कंदातील 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि फार सुंदर वर्णन आहे त्या ठिकाणी. मग ब्रह्माजी भगवंताची स्तुती करत आहेत, त्यांचं गुणगान करत आहेत, त्यांच्या विशेष गुणांचं काय करत आहेत? वाखाणी करत आहेत. आणि म्हणून हा अध्याय फार महत्त्वपूर्ण म्हणलेला आहे. कारण ब्रह्माजी कोण आहेत? ब्रह्माजी आपल्या पूर्ण ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ असे जीव आहेत. प्रथम ते प्रकट झालेले जीव आहेत. आणि त्यामुळे ब्रह्माजी जे काही बोलतात ते ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात प्रमाणित मानलं जातं. सर्वात एकदम एक अधिकारी वाणी मानली जाते. कारण ब्रह्माजी हे भगवान विष्णूंच्या पासून सर्वात प्रथम प्रकट झालेले जीव आहेत. आणि म्हणून ब्रह्माजी त्या अध्यायामध्ये जे काही बोलत आहेत, जे काही भगवंताची स्तुती करत आहेत त्याला कोणीही खंडित करू शकत नाही. त्या ज्ञानाला कोणी नाकारू शकत नाही.
एवढं ते प्रमाणित आणि श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासमध्ये पुरुषोत्तम भगवंतांचं ते विशेष गुणगान आपण श्रवण कीर्तन किंवा अध्ययन केलं पाहिजे असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. मग आता तो जो अध्याय आहे त्या अध्यायाच्या मध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे त्याची थोडी पार्श्वभूमी आपण श्रवण केली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे की त्या अध्यायामध्ये ब्रह्माजी जी भगवंताची स्तुती करत आहेत तर ती स्तुती का करत आहेत, ती स्तुती करण्याचं विशेष कारण काय आहे हे आपण पहिला समजून घेतलं पाहिजे. मग ब्रह्माजी जी काही स्तुती करत आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येईल. मग त्याच्या पार्श्वभूमी काय आहे त्याच्या संबंधित एक विशेष कथा आहे किंवा प्रसंग आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे. मग प्रसंग काय आहे की भागवतमच्या त्या 10व्या स्कंदामध्ये सुरुवातीच्या अध्यायापासून भगवंतांच्या प्राकट्याच्या लीलेचं वर्णन आलेलं आहे. मग भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य कसं झालं ते आपल्याला सर्वांना थोडक्यात माहीत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला होता? मथुरेमध्ये झाला होता. आणि मथुरेमध्ये कुठे झाला होता? कंसाच्या कारागृहामध्ये. मग कंसाने काय केलं होतं, भगवान श्रीकृष्णांचे जे माता पिता होते वसुदेवानी देवकी माता, तर त्यांना काय केलं होतं, कंसाने बंदी बनवलं होतं. का? कारण आकाशवाणी काय झाली होती, देवकीचा 8वा जो पुत्र आहे त्याच्याद्वारे काय केलं जाईल, कंसाचा वध केला जाईल. मग कंस देवकीचा भाऊ आहे, परंतु देवकीच्या पुत्रापासून माझा वध होणार आहे म्हणून तो काय करतो, भयभीत होऊन चिंतित होऊन काय करतो, आपल्या बहिणीला आणि बहिणीच्या पतीला काय करतो, बंदी बनवतो. कारण असुर प्रवृत्तीच्या लोकांची अशी प्रवृत्ती असते, ते फक्त स्वतःचा विचार करतात, आपल्या स्वार्थाचा विचार करतात, इतरांचा विचार करत नाहीत. मग तो कंस आपल्या बहिणीच्या विवाहाच्या वेळेला फार प्रेमाने सर्वांना दाखवण्यासाठी, मी किती बहिणीवर प्रेम करतो हे दाखवण्यासाठी काय करतो, आपल्या बहिणीचा रथ स्वतः सारथी बनून हाकू लागतो. त्या बहिणीला तिच्या घरी सोडण्यासाठी निघतो. परंतु जेव्हा त्या वेळेलाच मध्ये आकाशवाणी होते की हे मूर्ख कंस, तू काय करत आहे, ज्या तुझ्या बहिणीला रथामध्ये बसवून नेत आहेस त्याच बहिणीचा 8वा पुत्र काय करेल, तुझा वध करेल. आणि जसं कंस ही आकाशवाणी ऐकतो तसं तो काय करतो, आपल्या बहिणीचं वर्ष जे प्रेम आहे ते त्यागून त्याच बहिणीला आपली तलवार काढून मारण्यासाठी प्रेरित होतो. तर अशी असुर प्रवृत्तीच्या लोकांची काय असते, म्हणजे आचरण असतं. परंतु वसुदेव काय म्हणतात की हे कंस, तू तुझ्या बहिणीला मारण्याची आवश्यकता नाही. आता फार मोठा संवाद किंवा त्याच्यामध्ये संभाषण आहे त्या ठिकाणी, पण आपल्याला वेळ कमी आहे. परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर मग वसुदेव काय म्हणतात की तुला देवकीपासून काय भय नाही आहे, देवकीच्या पुत्रापासून भय आहे. आणि त्यामुळे तू काय कर, देवकीला मारणं योग्य नाही आहे. मी काय करेन, देवकीला जसे पुत्र होतील तसं मी काय करेन, त्या पुत्रांना तुझ्या स्वाधीन करेन आणि तू त्या पुत्रांसोबत जे काही करायचं ते करू शकतोस. मग असं म्हटल्यानंतर कंस काय करतो, शांत होतो आणि देवकीला मुक्त करतो. आणि नंतर देवकीला जसे पहिले 6 पुत्र होतात तर वसुदेव दिलेल्या वचनाप्रमाणे काय करतात, त्या पुत्रांना कंसाच्या स्वाधीन करतात. आणि कंस त्या प्रत्येक पुत्रांना काय करतो, जन्मल्या मारतो, त्यांची हत्या करतो. त्यानंतर 7वा पुत्र जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये वास करतात तर 7वे पुत्र कोण होते, स्वयं बलरामजी होते. मग भगवंताच्या इच्छेने तेच बलरामजी देवकीच्या गर्भातून रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थानांतरित होतात. आणि रोहिणीपासून ते जे 7वे पुत्र त्यांच्या गर्भातून काय होतात, प्रकट होतात. आणि तेच कोण असतात, बलरामजी असतात. आणि मग नंतर 8वे पुत्र म्हणून भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भामध्ये काय होतात, प्रकट होतात किंवा स्थापित होतात. परंतु त्या कंसाच्या कारागृहामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12च्या वेळेला भगवंत जेव्हा देवकीच्या गर्भातून प्रकट होतात किंवा जन्मतात तर मग त्यावेळेला भगवंत काय करतात, वसुदेव यांना म्हणतात की तुम्ही काय करा, मला इथून गोकुलला घेऊन जावा. आणि गोकुलला नंद महाराज आणि यशोदा माता आहेत, तर त्या ठिकाणी एक बालिका जन्मलेली आहे, तर तुम्ही काय करा, त्या बालिकेला इकडे घेऊन या आणि मला तिथे पोचवा. मग वसुदेव भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून 5 छोटेसे बालक आहेत, परंतु ते स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. छोटासा बालक
आपल्या मातापितांशी असं बोलू शकत नाही, परंतु भगवान श्रीकृष्ण साधारण बालक नव्हते. तर जन्मल्या भगवान श्रीकृष्ण यशोदा वसुदेव आणि देवकी मातेंना आपलं चतुर्भुज रूप दाखवतात. आणि एवढंच नाही तर त्या दोघांचे मागील 3 जन्माचे पण काय करतात, जे स्मरण आहे किंवा जे काही लीला आहेत त्या त्यांना सांगतात. आणि त्याच्यानंतर मला तुम्ही गोकुळला पोचवा असं सांगतात. आणि पुन्हा ते छोट्याशा बालकाचं रूप धारण करतात. मग आता वसुदेव कृष्णांना गोकुळला सोडतात. गोकुळातून जे छोटीशी बालिका आहे ते घेऊन येतात. आणि त्या कारागृहामध्ये आल्यानंतर काय होतं की मग जे कंस आहे त्याला वार्ता कळते की 8वा गर्भ आहे तो जन्मलेला आहे. आणि कंस लगेच फार क्रोधाने तिथे येतो आणि येऊन काय करतो, देवकीला म्हणतो की तो जो 8वा बालक आहे किंवा मुलं आहे ती माझ्या स्वाधीन कर. त्यावेळेला देवकी काय म्हणते की हे दादा, हे जे काही 8वा गर्भ आहे पहा, हे काही हा बालक नाही आहे किंवा मुलगा नाही आहे, हे काय मुलगी आहे. कारण देवकीला माहीत नव्हतं की वसुदेवानी त्यांचा जो जन्मलेला बालक आहे त्याला गोकुळला सोडून आलेलं आहे. परंतु तरी पण कंस काही दया न दाखवता त्या बालिकेला देवकीच्या हातातून हिसकावून घेतो आणि मारण्यासाठी जमिनीवर आपटण्यासाठी वर असं उगारतो. तेवढ्यात काय होतं, ती बालिका त्या कंसाच्या हातून निघते आणि आकाशामध्ये जाऊन कोणाचं रूप धारण करते, अष्टभूत दुर्गा मातेचं रूप धारण करते. कारण ती बालिका साधारण नव्हती, ती बालिका कोणती, स्वयं दुर्गा माता होती. आणि ती बालिका कंसाला म्हणते की हे दुष्ट कंस, तू मला मारण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु तुला मारणारा जो बालक आहे तो दुसऱ्या ठिकाणी पहिलाच प्रकट झालेला आहे, जन्मला आला आहे. आणि योग्य वेळ आल्यानंतर तू काय करेल, तुझा वध करेल. असं म्हणून ती जी बालिका दुर्गेचं रूप धारण केली होती, ती बालिका किंवा दुर्गा माता तिथून अदृश्य होती. आणि हे ऐकल्यानंतर कंस देवकी आणि वसुदेवाची क्षमा मागू लागतो की पहा, त्या देववाणी आकाशवाणीने मी काय झालो, मी फसलो. त्या आकाशवाणीने सांगितल्यामुळे मी तुमच्या पुत्राला मारण्याचा, सर्व पुत्रांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु 8वा पुत्र तुम्हाला झालाच नाही, काय झाला, पुत्री झाली. असं म्हणून तो क्षमा मागतो आणि त्यांना त्यांच्या तुरुंगातून मुक्त करतो. आणि पुन्हा तो कुठे येतो, आपल्या महलामध्ये येतो आणि आपल्या सर्व मंत्र्यांना एकत्रित करून घडलेला सर्व प्रसंग सांगतो की पहा, देवतांनी आकाशवाणी केली होती की देवकीचा 8वा पुत्र मला मारेल, परंतु पहा आजकाल देवता पण काय करत आहेत, असत्य बोलत आहेत. आणि देवकीला 8वा पुत्र झालाच नाही, देवकीला काय झालं, 8वी पुत्री झाली. आणि ती पुत्री आता अदृश्य झालेली आहे, म्हणजे मला काही धोका नाही आहे. परंतु त्याचे जे मंत्री होते ते काय करतात, त्या कंसाला सांगतात की पहा, त्या देवीने काय केली होती, तुम्हाला म्हणजे वक्तव्य केलं होतं की तुम्हाला मारणारा पुत्र दुसरीकडे जन्मलेला आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मारणारा जो पुत्र आहे तो दुसऱ्या कुठेतरी जन्मलेला आहे. कदाचित तुमच्या भयाने त्या पुत्राने देवकीच्या गर्भातून जन्म न घेता इतर कुठेतरी जन्म घेतलेला असणार आहे. त्यामुळे आपण निष्काळजी न बनता काय केलं पाहिजे, लगेच आपल्या राज्यामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये जे कोणी लहान बालक जन्मले आहेत त्यांची आपण काय केली पाहिजे, हत्या केली पाहिजे. मग पहा, जसं कंस क्रूर होता तसे त्याचे मंत्री पण कसे होते, तसेच असुर प्रवृत्तीचे होते. मग काय होतं, त्यांच्या मंत्र्याच्या सांगण्यावरनं कंस काय करतो, मग पुतनेला नियुक्त करतो. पुतना नावाची फार भयंकर राक्षसीण होती आणि पुतनेला ते नियुक्त करता, मग त्यांना ते कार्य देतात की हे पुतना तू काय कर, ह्या आपल्या राज्यामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये जे काही पुत्र जन्मलेले आहेत त्यांना तू काय कर, त्यांची हत्या कर, आणि त्याच्यामध्येच माझा जो काल आहे त्याचा पण काय होईल, नाश होईल. आणि पुतना जाते आणि आसपास त्याच्या राज्यामध्ये जे काही गेल्या 10 दिवसामध्ये पुत्र जन्मले आहेत त्यांना मारू लागते. आणि मारता मारता ती कुठे येते, गोकुलमध्ये येते. आणि तिथं कृष्णाला पण मारण्याचा प्रयत्न करते, परंतु कृष्ण काय करतात, त्या पुतनेचाच वध करतात. मग पहा, इथंपर्यंत कंसाला तो बालक कुठे जन्मलेला आहे अजून माहीत नव्हतं. म्हणजे आपल्या राज्यात जन्मला हे दुर्गा मातेकडून कळालं होतं, पण कुठे जन्मलं हे माहीत नव्हतं. परंतु पुतनेचा जेव्हा वध झाला कृष्णाच्या द्वारे, तेव्हा कंसाला म्हणजे कळून आलं की तो बालक निश्चित कोण आहे, गोकुलमध्ये नंद महाराजच्या घरामध्ये जन्मलेला तो कृष्ण आहे, तोच तो माझा काल आहे, हे कंसाला कळतं. आणि तिथून मग कंस काय करतो, आणखीन मग इतर आपल्या काही असुर राक्षस साथीदारांना कृष्णाला मारण्यासाठी पाठवतो. मग कोणाकोणाला पाठवतो,
त्याच्यानंतर मग कंस मग शक्तासूर नावाचा एक असुर होता, त्याला पाठवतात, त्याचाही भगवंत वध करतात. त्याच्यानंतर मग टुनावट नावाचा एक असुर येतो, त्याचा पण कृष्ण काय करतात, वध करतात. मग अशा पद्धतीने कंस एक असुर मेला किंवा राक्षस मारला गेला तर दुसरा राक्षस, तिसरा राक्षस, असे भरपूर एकानंतर एक राक्षस पाठवत राहतात. टुनावट नंतर मग वत्सासूर नावाचा एक राक्षस होता, त्याला कंस पाठवतो, तर कृष्ण त्याचाही वध करतात. त्याच्यानंतर बकासूर नावाचा एक राक्षस होता, तर त्याला कंस पाठवतो, तर कृष्ण त्याचाही वध करतात. मग असं एक एक करून कृष्ण भरपूर वेगवेगळ्या राक्षसांचा आणि असुरांचा वध करतात. मग त्याच्यानंतर कृष्ण काय करतात, माफ करा, कंस काय करतात, आणखीन एक फार शक्तिशाली राक्षसाला काय करतात, बोलवतात. आणि त्या राक्षसाचं नाव काय होतं, आघासूर. मग आघासूर येतो आणि कंसाला प्रणाम करतो, कारण हे सर्व असुर किंवा राक्षस काय होते, कंसाचे सेवक होते. आणि मग कंस काय करतो, आघासूरला पण कृष्णाला मारण्यासाठी पाठवतो. मग जेव्हा आघासूरला हे कार्य दिलं जातं तर त्यावेळेला आघासूर फार आनंदित होतो. का आनंदित होतो, कारण आघासूर कंसाला म्हणतो की हे कंस महाराज, तुम्ही मला हे कार्य दिलेलं आहात याच्यामुळे मी फार आनंदित झालेलो आहे. का, कारण आता मी त्या कृष्णाला मारण्यासाठी गोकुळमध्ये जाईन किंवा वृंदावनमध्ये जाईन आणि त्या कृष्णाला काय करेन, मारेन, आणि त्याच्याद्वारे मी काय करेन, माझ्या बहिणीचा आणि भावाचा बदला घेईन, असं तो म्हणतो. कारण हा आघासूर कोण होता, हा पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ होता. कारण याच्या अगोदर कंसाने पुतनेला पाठवलं होतं, बकासूरला पण पाठवलं होतं, आणि कृष्णाने ह्या दोघांना पण मारलेलं होतं. मग पुतना, बकासूर आणि आघासूर हे तिघे काय होते, भाऊ बहीण होते. आणि हा आघासूर त्या तिघापैकी सर्वात लहान भाऊ होता. आणि त्यामुळे त्याला कृष्णांबद्दल फार राग होता की या कृष्णाने माझ्या बहिणीला आणि भावाला काय केलेलं आहे, मारलेलं आहे, आणि आज मला काय होईल, कृष्णाला मारण्याची संधी मिळत आहे, आणि त्या कृष्णाला मारून मी काय करेन, माझा बदला घेईन. आणि असं म्हणून तो कंसाला प्रणाम करून कुठे येतो, गोकुळ वृंदावनमध्ये येतो. आणि वृंदावनमध्ये आल्यानंतर तो पाहतो की आपल्या दिव्य शक्तीने कृष्ण काय करत आहेत, आपल्या गोपसखांसोबत वासरांना काय करत आहेत, चरण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. कारण कृष्ण त्यावेळेला साधारण 4 वर्षाचे झाले होते. आणि गोकुळमध्ये किंवा वृंदावनमध्ये कसं होती, म्हणजे प्रथा काय होती की जे मोठे गोप आहेत ते गायींना घेऊन चरण्यासाठी जात असत, आणि जे छोटे बालक आहेत ते काय करायचे, त्या गायींची छोटी वासरं आहेत त्यांना चरण्यासाठी घेऊन जायचे. मग जे मोठे गोप आहेत ते गायींना फार लांब गोवर्धनच्या पायथ्याशी इतर ठिकाणी घेऊन जायचे. परंतु जे छोटे गोप आहेत ते काय करायचे, छोट्या वासरांना घेऊन गोकुळच्या आसपासच जवळच्या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन जायचे. मग अशापैकी त्यांची रोज दिनचर्या असायची. मग त्या दिनचर्येप्रमाणे आज पण कृष्ण आपल्या गोपसखांना घेऊन त्या वासरांना घेऊन चरण्यासाठी गेले होते. मग त्यावेळेला आघासूर तिथे येतो आणि आपल्या दिव्य शक्तीने आकाशातून तो पाहतो की कृष्ण आणि त्याचे छोटे गोपसखा वासरांना घेऊन काय करतायत, ते गोचारण लीला करत आहेत. आणि मग त्यावेळेला हा आघासूर काय विचार करतो की आता मी काय करेन, ह्या ठिकाणी एक विशेष रूप घेऊन मी इथं थांबेन आणि ह्या सर्व गोपसखांना, वासरांना आणि कृष्णांना मी काय करेन, मारेन. आणि त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा ही वार्ता वृंदावनमधल्या वयस्कर गोपांना आणि गोपींना कळेल तर ते पण काय करतील, त्यांच्या मुलांच्या विरहामध्ये आपला ध्येय टाकतील. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण गोकुळ आणि वृंदावनवाशांना काय करेन, त्यांचा हत्या करेन किंवा त्यांचा नाश करेन, आणि अशाद्वारे माझ्या भावाचा आणि बहिणीचा मी बदला घेईन, असा तो विचार करतो. आणि असा विचार करून मग तो काय करतो, एक विशेष रूप धारण करतो. ते रूप कसं होतं, एका मोठ्या अजगराचं रूप. कारण त्याच्याकडे मायावी शक्ती होती, आणि त्या मायावी शक्तीने तो काय करतो, एक मोठ्या फार विशाल अशा अजगराचं रूप धारण करतो. आणि त्याच वृंदावनच्या वनामध्ये एका ठिकाणी तो काय करतो, जसा अजगर जमिनीवर पडलेला असतो तसा तो पडतो. आणि तो साधारण स्वरूपाचा अजगर नव्हता, तर तो काय करतो, आपलं जे समोरचं मुख आहे तो असं पूर्ण उघडतो. आणि मुख उघडल्यानंतर त्या अजगराचं स्वरूप एवढं भयानक आणि एवढं विशाल होतं की
मुख उघडल्यानंतर त्याचं जे खालचं तोंडाचा भाग होता तो जमिनीवर होता आणि वरचा जो तोंड त्यांनी उघडलेलं होतं तो भाग कुठं होता, पूर्ण आकाशातील ढगाला स्पर्श करत होता. एवढं मोठं त्याचं स्वरूप त्यांनी केलं होतं. आणि मग एक गोपसखा आणि कृष्ण ते काही अंतरावर खेळत होते आणि ते लांबूनच पाहतात आणि ते आश्चर्यचकित होतात. आणि गोपसखा आपल्या आपल्यामध्ये बोलू लागतात, म्हणू लागतात की अरे मित्रा पहा, म्हणतात ही अचानक इथं गुफा कुठून आली. आजपर्यंत आपण इथं रोज इथं खेळत होतो, गोचारण करत होतो, परंतु आजपर्यंत आपण अशी गुफा कुठं ह्या ठिकाणी पाहिली नव्हती आणि आजच अचानक ही गुफा कुठून आली. पण दुसरा मित्र म्हणतो अरे काय का असेना, परंतु ही फार चांगली गुफा आहे, आपल्याला खेळण्यासाठी यामध्ये फार आनंद येईल, चला आपण त्याच्यामध्ये जाऊन खेळूया. मग गोपसखा असं आपापसामध्ये चर्चा करत काय करतात, नाचत खेळत बागडत आपल्या वासरांना घेऊन त्या अजगराकडे आगासुराकडे जाऊ लागतात. त्यांना माहीत नाही, लांबून कळत नाही की ती एक गुफा नाही आहे, ती काय आहे, एक अजगर आहे. परंतु ते लांबून त्यांना ते कळत नसल्यामुळे त्याचं खेळत बागडत तिकडे जाऊ लागतात. आणि तिथं पोचल्यानंतर मग काही गोपसखांना वाटतं की पहा हे एक गुफा नाही आहे, हे एक प्रकारे फार मोठा अजगर असल्यासारखं दिसत आहे. कारण खालचा ओठ, हे जे खालचा भाग आहे अजगराच्या तोंडाचा खालचा ओठ असल्यासारखा आहे आणि वर जे गुफेचा वरचा भाग दिसत आहे तर ते एक प्रकारे कसं आहे, त्या अजगराच्या वरच्या तोंडाच्या भागासारखं आहे. आणि आपण आत गेलो नको पाहिजे, कारण हा जर खरोखर अजगरच असेल तो आपल्याला गुळणकूट करेल आणि आपला सर्वांचा मृत्यू होईल, असं आपापसामध्ये गोपसखा बोलत आहेत. पण ते एक गोपसखा काय म्हणतात त्यांना की अरे आपण भेण्याची काय आवश्यकता आहे, आपल्यासोबत कोण आहेत, कृष्ण आहेत, है ना. आणि कृष्णाने जसा पुटणेचा वध केला, बकासुराचा वध केला, वत्सासुराचा वध केला, तर हा खरोखर एक असुर असेल, राक्षस असेल, तर कृष्ण काय करतील, याचाही वध करतील. त्यामुळे आपल्याला काय भिण्याची आवश्यकता नाही. आणि चला किती सुंदर गुफा आहे पहा, आपण आज जाऊन खेळूया, असं एक गोपसखा म्हणू लागतो. आणि बाकी सर्व गोपसखा पण त्याचं ऐकतात आणि मग त्या बोलण्याने ते सर्वजण निर्भय होतात आणि पुन्हा नाचत खेळत बागडत त्या मुखामध्ये प्रवेश करतात. आणि गोपसखा किती होते, असंख्य गोपसखा होते आणि त्यांच्यासोबत असंख्य वासरं होते. आणि कृष्ण हे सर्व लांबून पाहत आहेत आणि कृष्णाला मात्र माहीत आहे की ही गुफा नाही आहे, हे काय आघासूर आहे. आणि त्या आघासूर एका अजगराचं फार मोठ्या सापाचं रूप घेऊन आलेलं आहे. परंतु कृष्ण लांबून पाहत आहेत, तेवढ्याच सर्व गोपसखांनी वासरे त्या मुखामध्ये प्रवेश करतात. मग आता आघासूर पाहतो की सर्व गोपसखांनी वासरे प्रवेश केलेले आहेत माझ्या मुखामध्ये, परंतु तरी पण लगेच तो तोंड आपलं बंद करत नाही, कारण मुख्य त्याची शिकार अजून बाहेर होती, ते म्हणजे कोण, कृष्ण. आणि तो वाट बघतो आणि कृष्ण विचार करतात की आता हा तर आघासूर फार मोठा असुर आहे, परंतु आता माझे सर्व सखा आणि वासरे आत प्रवेश केलेले आहेत, तर आता त्यांना वाचवण्यासाठी मला पण आत गेलं पाहिजे. मग असं विचार करून कृष्ण पण त्याच्यामध्ये प्रवेश करतात. हरे कृष्ण. आणि मग ह्या प्रसंगाला कोण पाहत होतं, तर आकाशामध्ये देवी देवता ढगाच्या मागून आपल्या विमानामध्ये बसून हा सर्व प्रसंग पाहत होते. कारण आघासूर साधारण नव्हता, फार शक्तिशाली तो असुर किंवा राक्षस होता. त्याला स्वयं देवी देवता पण घाबरत होते. त्यामुळे तो कृष्णाला मारण्यासाठी आलेला आहे, तर कृष्ण कसा त्याचा वध करतात हे पाहण्यासाठी देवी देवता पण आकाशामध्ये आले होते. परंतु त्या आघासुराच्या भयामुळे ते त्याच्या समोर येऊन ते पाहत नव्हते, तर ढगाच्या आडून ते पाहत होते. परंतु ते जेव्हा पाहतात की कृष्ण त्या आघासुराच्या मुखामध्ये प्रवेश केलेले आहेत, तर ते फार भयभीत होतात आणि त्या ढगाच्या मागूनच काय करू लागतात, हाहाकार करू लागतात, जोरात ओढून काय करू लागतात, दुःख व्यक्त करू लागतात की पहा आम्ही तर विचार करत होतो की कृष्ण या आघासुराचा वध करतील, परंतु उलटं काय झालं, आघासुरानेच काय केलं, कृष्णाला गिळंकृत केलं, असं म्हणून ते फार दुःख व्यक्त करू लागतात. परंतु जसं कृष्ण त्या आघासुराच्या मुखामध्ये जातात, तर आघासूर फार प्रसन्न होतो आणि आघासूर लगेच काय करतो, आपलं मुख बंद करतो. आणि त्याला वाटतं आता मी काय केलं, कृष्णाला गिळंकृत केलं, मी आता कृष्णाला मारलं. परंतु जसं आत कृष्ण गेले होते आणि आघासूरने आपलं मुख बंद केलं, तर मग कृष्ण काय करतात, छोटेसे बालक होते, 4-1 वर्षाचे म्हणा, परंतु भगवंत कोणत्याही स्थितीमध्ये असतील तर ते काय असतात, पूर्णतः शक्तिशाली असतात.
असं नाही छोटे जे बालक आहेत तर त्यांच्यामध्ये शक्ती कमी आहे आणि भगवंत जेव्हा मोठे होतात तर त्यांची शक्ती वाढते, असं नाही. जेव्हा भगवंताने पुतनेचा वध केला तेव्हा भगवंताचं वय किती होतं? फक्त 6 दिवसाचे होते भगवंत. तर 6 दिवसाचं असताना अशा विशाल शक्तिशाली पुतनेचा भगवंताने वध केला होता. मग तेच भगवंत आता साधारण 4 वर्षाचे होते. मग भगवंत त्या आगासुराच्या मुखामध्ये गेल्यानंतर भगवंत काय करतात? आपल्या दिव्य शक्तीने आपलं शरीर वाढवू लागतात. आणि एवढं वाढवतात की तो आगासूर एवढ्या प्रचंड विशाल रूपामध्ये होता, तर भगवंत पण आपलं रूप एवढं विशाल करतात, त्या रूपामुळे काय होतं? त्याचा गा पूर्णतः काय होतो? बंद होतो. आणि त्याला श्वास घेणं पण कठीण होऊन जातं आणि तो तडफडू लागतो. आणि भगवंताला बाहेर टाकण्यासाठी तो आपलं मुख उघडून असं ओकण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता भगवंताने आपलं एवढं रूप मोठं केलं होतं की त्याचं पूर्ण गा काय झाला होता? एकदम बंदिस्त झाला होता, ज्याला आपण चोक होणं म्हणतो तसं झाला होता. आणि त्या स्थितीमध्ये त्याला श्वास घ्यायला पूर्णतः कठीण होतं. एवढंच नाही तर त्याला श्वास घ्यायला पूर्णतः बंदच होतं. आणि अशा स्थितीमध्ये तो तडपडून काय करू लागतो? मृत्यू पाहू लागतो. आणि त्याच्या शरीरातला जो प्राणवायू आहे तो काय करतो? त्याचं जे काही मस्तक आहे त्या मस्तकाला भेदून तो प्राणवायू बाहेर पडतो. आणि त्या स्थितीमध्येच तो आगासूर काय होतो? मृत्यू पावतो. आणि अशा पद्धतीने भगवान काय करतात? सजासजी खेळामध्येच त्या प्रचंड शक्तिशाली आगासुराचा वध करतात. आणि हे जेव्हा आकाशातून ढगामध्ये लपून बसलेले देवी देवता पाहतात, मग तेव्हा मात्र ते पूर्णतः निर्भय होतात आणि जोरात भगवंताच्या नावाचा जयघोष करू लागतात, नृत्य करू लागतात, वाद्य वाजवू लागतात. एवढंच नाही तर आकाशातून भगवंतावर पुष्पवृष्टी करू लागतात. हा सर्व प्रसंग होतो. परंतु ते जे गोपसखा होते, वासरे होते, ते भगवंताच्या अगोदरच त्या मुखामध्ये प्रवेश केलेले असल्यामुळे एक प्रकारे सर्व वासरे आणि गोपसखा मृत्यूवतच झाले होते. काही आचार्य जर सांगतात ते पूर्णतः मृतच पावले होते. परंतु भगवान काय करतात? त्या सर्व गोपसखांच्यावर आणि वासरांच्यावर आपली दिव्य दृष्टी टाकतात. आणि जसं भगवान त्यांच्यावर दिव्य दृष्टी टाकतात तसं काय होतं? ते सर्व गोपसखा आणि वासरे जे मृत पावले होते ते पुन्हा काय होतात? जिवंत होतात. कारण जेव्हा आगासुराने आपलं मुख उघडले होते ते सर्व वासरे आणि गोपसखा बाहेरून पडलेले होते आणि ते पुन्हा जीवित होतात. आणि जसं जीवित झाल्यानंतर पाहतात की काय झालेलं आहे? कृष्णाने पुन्हा एकदा आपलं रक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा अशा मोठ्या असुराचा किंवा राक्षसाचा कृष्णाने वध केलेला आहे ते पाहतात आपल्यासमोर. आणि पुन्हा ते गोपसखा जोरात आनंदाने नाचू लागतात, बागडू लागतात, कृष्णाला आपल्या खांद्यावर घेऊन कृष्णाचा जय जयकार करून त्यांना काय करू लागतात? आनंद प्रदान करू लागतात. मग अशा पद्धतीने ही लीला होते. मग ह्या लीलेचं वर्णन भागवतमध्ये 10व्या स्कंदातील 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे, अगासूर वधाची लीला. आणि अशा पद्धतीने कृष्णाने अगासूरचे वध केल्यानंतर मग सर्व गोपसखा आपल्या वासराला घेऊन काय करतात? यमुनेच्या किनारी वासरांना पाणी पाजण्यासाठी येतात. आणि त्या ठिकाणी कृष्ण सर्व गोपसखांना म्हणतात की हे माझ्या मित्रांनो, आता आपण सर्वजण दिवसभर वासरांना चरण करून थकलेला आहोत, तर आपण आता काय करू? या यमुनेच्या किनारीच आपलं भोजन करू. कारण प्रत्येकजण आपल्या घरातून शिदोरी आणत होते आणि इथंच बसून आपण भोजन करू. आणि जवळच फार सुंदर असं कुरण आहे, तर आपल्या वासरांना इथंच आपण काय करू? चरण्यासाठी सोडू आणि सर्व वासरे इथंच गवत खात राहतील, तेवढ्यात आपण भोजन करू. मग सर्व गोपसखा हे ऐकल्यानंतर आनंदित होतात आणि सर्वजण काय करतात? मग कृष्णासोबत तिथं भोजन करायला बसतात. आणि गोपाल काला जसं म्हणतो तसं सर्वजण एकमेकांच्या सोबत भोजन करू लागतात. मग कृष्ण मध्यस्थ बसलेले आहेत आणि सर्व बाजूने काय बसलेले आहेत? ते गोपसखा बसलेले आहेत आणि जवळच वासरे काय करत आहेत? चरत आहेत. आणि त्या गोपाल कालेच्या लीलेमध्ये काय होत आहे? प्रत्येकजण त्यांच्या घरातून जे काही वेगळे पदार्थ आणलेले आहेत ते पदार्थ काय करत आहेत? कृष्णाला खाण्यासाठी देत आहेत, कृष्णाला आदान प्रदान करत आहेत आणि कृष्ण पण ते ग्रहण करत आहेत. आपल्या मुखातील दुसरा पदार्थ त्या मित्राला खाण्यासाठी देत आहेत. आणि अशा पण फार मधुर अशा लीला त्यांच्यामध्ये चालू आहेत. मग इकडं ह्या लीला चालू असताना काय होतं? वर देवलोकामध्ये स्वर्गलोक आणि त्या स्वर्गलोकाच्या वर जे ब्रह्मलोक आहे, ज्या ठिकाणी ब्रह्माजी वास करतात, तिथं काय घडतं? तर देवी देवता हे जे आगासुराच्या वधाच्या नंतर जे आनंद व्यक्त करत होते, नृत्य करत होते, वाद्य वाजवत होते, या सर्वाचा आवाज कुठेपर्यंत गेला? ब्रह्मलोकापर्यंत गेला. आणि ब्रह्माजी विचारतात आपल्या सेवकाला की हे खाली देवलोकातून कशाचा आवाज येत आहे? काय आनंद आहे?
तर मग त्यांना सांगितलं जातं की देवता काय करत आहेत, अगासुराचा वध झालेला आहे त्यासाठी आनंद व्यक्त करत आहेत. मग ब्रह्माजी पण आश्चर्यचकित होतात, अगासुर एवढा शक्तिशाली होता, देवी देवता पण त्याला भयभीत व्हायचे, आणि हा अगासुराचा वध कोणी केला? तर त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की पृथ्वी लोकावर कृष्ण नावाचा एक गोप आहे, म्हणजे गोपांचा पुत्र आहे, आणि तो फार शक्तिशाली आहे, आणि त्या कृष्णाने काय केलेलं आहे, अगासुराचा वध केलेला आहे. आणि काही देवता सांगतात की हे ब्रह्माजी, तो जो कृष्ण आहे तो साधारण गोप बालक नाही आहे, ते कृष्ण कोण आहेत, स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, आणि म्हणून त्यांनी ते काय करू शकले, अगासुराचा वध करू शकले. मग हे जेव्हा ब्रह्माजी ऐकतात तर ब्रह्माजीला त्याच्यावर विश्वास बसत नाही. ब्रह्माजींना वाटतं की हा कृष्ण साधारण गोप बालक आहे, आणि हा कसा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असेल, तो तर साधारण एक गोपांचा बालक आहे, पुत्र आहे, निश्चित तो फार मोठा मायावी असणार आहे. आणि त्या कृष्णाने काय केलेलं आहे, आपल्या मायेच्या द्वारे काय केलेलं आहे, त्या अगासुराचा वध केलेला आहे, आणि एवढंच नाही तर देवताला पण त्यांनी भ्रमित केलेलं आहे. आणि म्हणून हे मूर्ख देवता काय करतायत, त्या छोट्याशा कृष्णाला, बालकाला भगवंत म्हणून त्यांचं गुणगान किंवा जय जयकार करत आहेत. मला निश्चित काय केलं पाहिजे, याचं परीक्षण केलं पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे, कारण ब्रह्माजी ह्या पूर्ण सृष्टीचे प्रमुख देवता आहेत. आणि म्हणून ब्रह्माजी काय करतात, आपलं जे हंस वाहन आहे त्या हंस वाहनावर बसून काय करतात, ब्रह्मलोकातून खाली येतात. कशासाठी, ती पडताळणी करण्यासाठी. आणि देवतांना थोडं म्हणजे त्यांच्याशी न भेटता डायरेक्ट खाली येतात आणि वृंदावनमध्ये प्रवेश करतात. का? कारण त्यांना काय करायचं होतं, कृष्णाची परीक्षा घ्यायची होती की खरोखर हे भगवंत आहेत का साधारण बालक आहेत. आणि एखादा सिद्ध व्यक्ती असेल किंवा बालक असेल, मायावी असेल, त्या मायावी शक्तीने काय करताय, हा कदाचित देवतांना भ्रमित करत असेल. आणि म्हणून तिथं ब्रह्माजी येतात, आणि त्यावेळेला काय चालू होतं की कृष्ण आपल्या गोपसखांच्या सोबत बसून भोजन ग्रहण करत होते. आणि मग त्यावेळेला ब्रह्माजी वरून आकाशातून पाहतात की छोटे छोटे बालक बसलेले आहेत, भोजन ग्रहण करत आहेत, आणि काय करत आहेत, एकमेकांना भरवत आहेत, एकमेकाच्या मुखातून उष्ट एकमेकांना खाऊ देत आहेत. आणि हे जेव्हा ब्रह्माजी पाहतात तर ब्रह्माजी आणखीनच काय होतात, म्हणजे भ्रमित होतात. कारण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असतात ते कधी पण अशा पद्धतीने सामान्य कार्य करत नाहीत. भगवंतांना जे नैवेद्य लावला जातो, भोग लावला जातो, तो फार विशिष्ट काही नियमांचं पालन करून तो भोग लावला जातो. आणि इथं तर हे साधारण बालकं काय करत आहेत, एखाद्या सामान्य घरातील बालकाप्रमाणे अशा पद्धतीने कार्य करत आहेत, एकमेकांचं उष्ट ग्रहण करत आहेत. आणि त्यामुळे ब्रह्माजी काय करतात, निश्चित हा बालक काय, साधारण बालक आहे असं विचार करून त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्माजी काय करतात, जी वासरं चरण्यासाठी गेली होती बाजूला, त्या वासरांना काय करतात, हरण करतात. आणि इकडं गोपसखा भगवान श्रीकृष्ण भोजन करत बसले होते, तर त्यांना ते कळतच नाही. आणि थोड्या वेळानंतर गोपसखा आजूबाजूला पाहतात तर त्यांची वासरं तिथं दिसत नाहीत. मग ते भयभीत होतात आणि कृष्णाला म्हणतात, अरे कृष्णा पहा, आपण भोजन करत बसलेलो आहे पण तो आपली वासरं कुठेच दिसत नाहीत. मग कृष्ण त्यांना म्हणतात की हे माझ्या मित्रांनो, तुम्ही काही चिंतित होऊ नका, आणि तुम्ही भोजन करत आहात ते तुम्ही थांबवू नका, तुम्ही भोजन करत राहा. मी काय करतो, जातो आणि आपली वासरं कुठे आहेत ते पाहून त्यांना घेऊन येतो. आणि असं म्हणून कृष्ण काय करतात, तिथून उठतात, आणि त्यांच्या हातामध्ये थोडं दही भात त्यांनी घेतलेला होता खाताचा. मग लहान बालक असतात ना, आपण जेवण करत असताना तसं उठतात, खात इकडे तिकडे जाऊन येतात, तसं कृष्ण ते दही भात हातामध्ये घेतात आणि वासरांना शोधण्यासाठी जातात. आणि भरपूर लांब ते शोधतात तरी त्यांना वासरे मिळत नाहीत. का? कारण वासरे काय झाली होती, ब्रह्माजीने हरण केलेली होती. आणि कृष्ण मग वासरे मिळालेत म्हणून परत येतात आपल्या मित्रांना सांगण्यासाठी. परंतु तेवढ्यात ब्रह्माजी काय करतात, कृष्ण तिकडे गेल्यानंतर इकडे जे गोपसखा बसून भोजन करत होते त्यांच्यावर पण आपल्या योगमायेचा प्रभाव टाकून त्या सर्व गोपसखांना मूर्छित करतात, आणि ब्रह्माजी त्या गोपसखांचं पण हरण करतात, तिथून त्यांना घेऊन जातात. आणि कृष्ण तिथं आल्यानंतर पाहतात की आता गोपसखा पण नाही आहेत. मग इकडं वासरे पण हरण झाले आणि इकडं गोपसखा पण हरण झाली. मग आता कृष्ण फार चिंतित होतात, कारण एक बालक लीला करत आहेत साधारण, परंतु ते कृष्ण स्वयं भगवंत पण आहेत. मग सुरुवातीला एक बालकाप्रमाणे चिंतित होतात, भयभीत होतात की वासरे गेली,
गोपसखा पण हरण म्हणजे नाही आहे तिथं. मग आता मी वृंदावनमध्ये जाऊन यांच्या माता पितांना काय सांगू म्हणून ते घाबरतात, एक बालक लीलाप्रमाणे, बालकाप्रमाणे लीला करत. परंतु ते स्वयं भगवंत पण आहेत आणि त्या भगवत्तेच्याद्वारे ते काय जाणतात, हेही जाणतात की हे कार्य कोणी केलेलं आहे, ब्रह्माजीने केलेलं आहे. आणि कशासाठी, माझी परीक्षा घेण्यासाठी. मग हे स्मरण करून मग कृष्ण काय करतात, ठीक आहे ब्रह्माजी माझी परीक्षा घेत आहेत, तर ठीक आहे त्यांना परीक्षा घेऊ द्या असं म्हणून कृष्ण काय करतात, मग आता घरी जायचं आहे. जर वासरे नसतील, गोपसखा नसतील, तर मग सर्व माता पिता त्या गोपसखांचे काय होतील, भयभीत होतील, फार घाबरून जातील. म्हणून कृष्ण काय करतात, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, तर स्वतःलाच सर्व वासरांच्या मध्ये आणि गोपसखांच्या मध्ये विस्तारित करतात. कारण ते साधारण नाहीत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. मग एकच भगवंत जसं आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात त्यांनी विस्तार केलेला आहे. जसं आपल्या हृदयामध्ये आत्मा वास करतो, तर आत्म्याच्या सोबत कोण वास करतं, भगवंत परमात्माच्या रूपात वास करतात. मग तसंच कृष्ण काय करतात, जेवढे गोपसखा होते तेवढ्या रूपामध्ये स्वतःला विस्तार करतात आणि जेवढे वासरं होते तेवढ्या रूपामध्ये स्वतःला पण विस्तार करतात. म्हणजे कृष्णच प्रत्येक वासराचं रूप घेतात आणि कृष्णच प्रत्येक गोपसखाचं पण रूप घेतात आणि स्वतःच त्या वासरांना हाकत हाकत घरी घेऊन जातात. आणि मग सायंकाळी कृष्ण तिथं घरी पोचतात. त्यांच्या जे जे गोपसखा आहेत ते आपल्या मातापितांना भेटतात, जे वासरं आहेत ते आपल्या गायींना भेटतात. परंतु ते वासरं आता कोण होते, स्वयं कृष्णच होते आणि गोपसखा कोण होते, कृष्णच होते. मग अशा पद्धतीने ही लीला होते. आणि ब्रह्माजी ह्या ओरिजिनल जे वासरं होते आणि गोपसखा होते त्यांना काय केलं होतं, त्यांनी हरण करून घेऊन गेले होते. आणि ब्रह्माजी मग आपल्या ब्रह्मलोकामध्ये जातात आणि काही वेळेमध्ये ते परत येतात. परंतु ब्रह्माजींच्या लोकामधला जो काही वेळ आहे तो आपल्या पृथ्वीवरला काय आहे, भरपूर मोठा कालावधी असतो. कारण ब्रह्मलोक आणि आपल्या पृथ्वीवरचं कालावधीचं जी गिनती आहे त्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. मग ब्रह्माजी आपल्या ब्रह्मलोकामध्ये काही क्षणासाठी जाऊन येतात, तेवढ्यात आपल्या पृथ्वीवर किती कालावधी उलटतो, 1 वर्ष उलटतो. आणि पहा कृष्ण मग जवळजवळ 1 वर्ष एकटे कृष्णच त्या सर्व गोपसखांच्या रूपात आणि सर्व वासरांच्या रूपात काय करत होते, त्या वृंदावनमध्ये लीला करत होते. आणि कोणत्याही मातापितांना कळालं नाही की खरा आपला पुत्र आहे तो काय झालेला आहे, हरण केलेला आहे ब्रह्माजींच्या द्वारे. किंवा कुठल्याही गायीला कळालं नाही की आपलं जे खरं वासरू होतं ते ब्रह्माजीने हरण केलेलं आहे. आणि कृष्ण त्या रूपामध्ये आपल्या घरात आहेत हे कोणालाही कळालं नाही. परंतु प्रत्येकाला वाटत होतं की आपला जो बालक आहे त्याच्याप्रती आपल्याला पहिल्यापेक्षा जादा प्रेम वाटत आहे. किंवा प्रत्येक गाईला वाटत होतं की आपल्या वासराप्रती पहिल्यापेक्षा मला जादा प्रेम वाटत आहे. का? कारण ते जे वासरं होते किंवा गोपसखा होते ते साधारण गोपसखा किंवा वासरं नव्हते, ते स्वयं कोण होते, कृष्णच होते. आणि अशा पद्धतीने कृष्णाने त्या 1 वर्षामध्ये त्या वृंदावनमधल्या प्रत्येक आईला आणि प्रत्येक वडिलांना काय केलं, आपलं प्रेम प्रदान केलं. आणि त्या वृंदावनमधल्या प्रत्येक गायीला वासराच्या रूपामध्ये आपलं प्रेम प्रदान केलं. मग अशा पद्धतीने भगवंतांनी विशेष लीला केली. आणि जवळजवळ आता 1 वर्ष पूर्ण झाला होता आणि त्या 1 वर्षानंतर पुन्हा ते गोपसखा आणि वासरे आता त्याच वनामध्ये काय करत आहेत, भोजन करत आहेत. वासरे पण तिथं गवत खात आहेत. आणि तेव्हा तिथं ब्रह्माजी येतात. आणि ब्रह्माजींचा विचार काय होता की आता मी ह्या कृष्णाचे जे सखा आहेत, वासरं आहेत ते सर्व मी हरण केलेले आहेत. आता कृष्ण निश्चित काय करत असतील, फार घाबरलेले असतील, दुःखी असतील, रडत बसलेले असतील. आणि हे पाहण्यासाठी ब्रह्माजी तिथे येतात. तर पाहतात तर काय, तर काहीच नाही, कृष्ण आहेत. आणि जे वासरांना मी हरण केलं होतं ते वासरं तिथं चरत आहेत. ज्या गोपसखांना मी हरण केलं होतं ते गोपसखा पण तिथं कृष्णासोबत भोजन करत बसलेले आहेत. आणि हे पाहून ब्रह्माजींना एकदम धक्काच बसतो. ते आश्चर्यचकित होतात, असं कसं झालं म्हणतात. आणि त्यांना वाटतं कदाचित मी ब्रह्मलोकामध्ये गेलो होतो आणि तिथून आलो तेवढ्यात काय झालं असेल, मी ज्या गोपसखांना आणि वासरांना मूर्छित करून एका ठिकाणी ठेवलं होतं ते कदाचित काय झालं असेल, पुन्हा परत इथं आले असतील असं त्यांना वाटतं. आणि ते काय करतात, एका विशिष्ट गुफेमध्ये त्या वासरांना आणि गोपसखांना त्यांनी ठेवलं होतं त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर काय आहे, ते जे वासरं आणि गोपसखा तिथंच मूर्छित स्थितीमध्ये अजून पण आहेत. मग त्यांना वाटतं असं कसं, तिथं पण आहेत आणि इथं पण आहे. मग काय करतात, लगेच ते कृष्णांच्या तिथे येतात तर पाहतात तर तिथं पण वासरं आहेत आणि तिथं पण
गोपसखा आहेत. मग ब्रह्माजींना कदाचित वाटतं की हा कृष्ण इतका मायावी आहे, कदाचित हा काय करत असेल, आपल्या मायेच्याद्वारे मी त्या गुफेमध्ये गेल्यानंतर त्या वासरांना आणि गोपसखांना तिथं लगेच शिफ्ट करत असेल. आणि मी तिथं गेलो बघायला की ते तिथं आहेत, आणि तिथून मी इकडे कृष्णाकडे आलो तर तेवढ्यात तो काय करत असेल, त्या पुन्हा वासरांना आणि गोपसखांना इकडं आणत असेल. एवढा तो शक्तिशाली आहे असं त्यांना वाटतं. म्हणून ते फार जलद गतीने तिकडे जातात आणि इकडे पण येतात. परंतु फार जलद गतीने जाऊन पण त्यांना पाहायला काय मिळतं, तिथं पण वासरे आहेत, इकडं पण वासरे आहेत, तिकडं पण गोपसखा आहेत आणि इकडं पण गोपसखा आहेत. मग हे पाहून मात्र आता काय होतं, ब्रह्माजी फार भ्रमित होतात. एकदम म्हणजे त्यांना एकदम धक्काच बसतो. आणि जे ब्रह्माजी कृष्णाला साधारण बालक मानून कृष्णाला भ्रमित करण्यासाठी आले होते आपल्या कार्याच्याद्वारे, तेच ब्रह्माजी आता काय झाले, स्वतः भ्रमित झाले. का? कारण कृष्ण साधारण बालक नव्हते. आणि मग तेवढ्यात काय करतात, कृष्ण त्यांच्या योगमायेच्याद्वारे ब्रह्माजींना त्या वृंदावनाचं खरं जे वैभव आहे, खरं जे दिव्यत्व आहे ते दाखवतात. कारण सुरुवातीला ब्रह्माजी ते पाहत नव्हते. सुरुवातीला ब्रह्माजींना वृंदावन म्हणजे साधारण वन वाटत होतं, कृष्ण साधारण बालक वाटत होते, आणि बाकी जे गोपसखा आहेत, वासरा आहेत, ते पण साधारण वाटत होते. पण आता कृष्ण काय करतात, आपल्या दिव्य शक्तीने त्या वृंदावनाचं खरं वैभव ब्रह्माजींसमोर प्रकट करतात. आणि एवढंच नाही तर ब्रह्माजींच्या समोर आता जी वासरं होती तिथं, की जे कृष्णांच्या सोबत गवत चरत होते किंवा जे गोपसखा होते कृष्णांसोबत भोजन घेत होते, त्या सर्वांना कृष्ण काय करतात, चतुर्भुज विष्णूंच्या रूपामध्ये परिवर्तित करतात. कारण ते सर्वजण कोण होते, कृष्णच होते, कृष्णाचेच एक विष्णू स्वरूप होते. आणि ते सर्व वासरे आणि गायी काय करतात, चतुर्भुज विष्णूच्या रूपात ब्रह्माजींच्या समोर दर्शन देतात. आणि हे तर पाहून ब्रह्माजी आणखीनच काय होतात, भ्रमित होतात की हे काय चालू आहे, मी असं कधी पाहिलंच नव्हतं आजपर्यंत, असं ते विचार करतात. आणि एवढंच नाही तर जेवढे सखा होते तेवढे विष्णू आहेत, जेवढे वासुरे होते तेवढे विष्णू आहेत. आणि एवढंच नाही तर त्या प्रत्येक विष्णू रूपाच्या सोबत काय आहेत, ब्रह्माजी पाहत आहेत की माझ्यासारखेच एक ब्रह्माजी त्यांच्यासोबत आहेत. आणि एवढंच नाही तर आपल्या ब्रह्मांडामध्ये जे काही वेगवेगळे इंद्रदेवता, अग्निदेवता, वरुण देवता असे वेगवेगळे देवता आहेत, तसेच वेगवेगळे देवता त्या प्रत्येक विष्णूच्या रूपांच्या सोबत आहेत. आणि ते प्रत्येक ब्रह्माजी, प्रत्येक देवी देवता त्या त्या विष्णू रूपाचे काही करतायत, गुणगान करतायत किंवा पूजा करतायत, प्रार्थना करतायत. हे ब्रह्माजी पाहतात. आणि ब्रह्माजी हे सर्व पाहून आणखी भ्रमित होतात, एकदम म्हणजे त्यांना काही कळेन असं होऊन जातं. आणि पहा, ब्रह्माजी साधारण नाही आहेत. ब्रह्माजींना किती मुख आहेत, 4 मुख आहेत. आपल्याला किती आहे, एकच मुख आहे. या एक मुखामध्ये थोडीशी बुद्धी आहे, त्यानेच आपण फार अहंकारी बनतो किंवा आपल्या स्वतःला विशेष मानतो. परंतु ब्रह्माजींना 4 मुख आहेत. आणि त्यांचं शरीर पूर्ण बुद्धितत्वाने बनलेलं आहे. ह्या भौतिक जगातले सर्वात बुद्धिमान जीव म्हणजे कोण आहेत, ब्रह्माजी आहेत. परंतु तेही ब्रह्माजी हे सर्व अद्भुत दृश्य पाहून एकदम भ्रमित होतात. आणि मग त्यावेळेला भगवंताच्या कृपेने त्यांना आपली चूक कळून येते. ती चूक म्हणजे काय, की मी काय केलं, स्वयं भगवंतांची परीक्षा घेण्याची प्रयत्न केला. कारण कृष्ण, मी मूर्खतेने, अज्ञानतेने त्या कृष्णांना साधारण बालक मानण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्ण साधारण बालक नाही आहेत. देवी देवता अगासूरचा वध केल्यानंतर कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून त्यांचा जय जयकार करत होते, तेच बरोबर होतं. परंतु मूर्खतेने मी त्याच्यावर शंका घेतली आणि कृष्णांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. मी किती मोठा अपराध केला असं ब्रह्माजी मनोमन विचार करू लागतात. आणि तेच ब्रह्माजी जे कृष्णांची परीक्षा घेण्यासाठी आले होते, त्यांना भ्रमित करण्यासाठी आले होते, ते ब्रह्माजी आता काय करतात, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून हात जोडून कृष्णाच्या समोर काय करतात, नतमस्तक होतात, दंडवत प्रणाम करतात तिथं. आणि मग भगवंत पाहतात की आता ब्रह्माजींना आपली चूक कळालेली आहे, त्यांनी जे काही चुकीचं कार्य केलं त्याची जाणीव झालेली आहे. हे पाहून मग भगवान काय करतात, भगवंतांनी ते जे काही एकदम अद्भुत दृश्य दाखवलं होतं, एवढ्या असंख्य विष्णू आहेत गोपसखाच्या रूपात, असंख्य विष्णू आहेत वासरांच्या रूपात, भगवान काय करतात, ते दृश्य आणि पुन्हा
अदृश्य करतात. आणि पुन्हा ब्रह्माजींना आणखी ज्यादा भ्रमित करण्यासाठी 1 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण छोट्याच्या बालकाच्या रूपात हातामध्ये दही भात घेऊन आपल्या वासरांना आणि वासरांना आणि गोपसखांना शोधण्यासाठी वनामध्ये भ्रमण करत होते. तसंच भ्रमण करत आहेत असं दृश्य त्या ब्रह्माजींना दाखवतात. पुन्हा तसंच. पण आत्ता मात्र ब्रह्माजी भ्रमित होत नाहीत, कारण ब्रह्माजींना कळालं होतं कृष्ण कोण आहेत. आणि फार एक सुंदर भक्ताने एक भगवंताच्या त्या लीलेचं चित्रण केलेलं आहे की कृष्ण काय करतायत, आपल्या एका झाडाच्या फांदीला असा हात पकडून उभे आहेत आणि त्यांच्या मुखावर फार चिंता आहे. कशासाठी? आपल्या वासरांसाठी आणि गोपसखांसाठी. परंतु त्यांच्यासमोर जे ब्रह्माजी आहेत ते मात्र आपल्या गुडघ्यावर बसून काय करतायत? प्रार्थना करत आहेत. मग सुंदर असं चित्र आहे, या ग्रंथामध्ये आहे, आपल्याला दाखवतो मी. तर लांबून ज्यादा दिसणार नाही, पण तो आपण थोडं लक्ष दिल्यानंतर पहा. इथं तो फोटो आहे ना. तर कृष्ण इथं आहेत आणि इथं कोण आहे समोर? ब्रह्माजी आहेत. तर ब्रह्माजी काय करतायत आता? छोट्याशा बालकासमोर. आता तो छोटासा बालक नाही, ते कोण आहेत? माझे पूजनीय किंवा माझे स्वामी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे त्यांनी जाणलं. आणि ते मग काय करू लागले? त्यांना प्रार्थना, पहिला तर क्षमा मागू लागले, त्यांची स्तुती करू लागले आणि त्यांना प्रार्थना करू लागले. आणि हे जे प्रार्थना आहेत, ह्या प्रार्थनेचंच वर्णन कोणत्या अध्यायामध्ये आहे? 10व्या स्कंदाच्या 14व्या अध्यायामध्ये. आणि म्हणून त्या अध्यायाचं नाव काय आहे? ब्रह्मस्तुती. आणि मग किती श्लोकामध्ये ब्रह्माजी प्रार्थना करतात? जवळजवळ 40 श्लोकामध्ये ब्रह्माजी काय करतात? भगवंताची प्रार्थना करतात. मग त्या प्रार्थनेमध्ये पहिला क्षमा मागतात, भगवंताच्या अद्भुत कार्याची स्तुती करतात, त्यांना कृपेची याचना करतात. मी हे सर्व वर्णन त्या 10व्या स्कंदातील 14व्या अध्यायाच्या 40 श्लोकांमध्ये येतं. आणि मग जसं सुरुवातीला आपण सांगितलं की ह्या पुरुषोत्तम मासमध्ये, अधिक महिन्यामध्ये ह्या स्तुतीचं गायन करणं, पठण करणं, श्रवण करणं याचा लाभ सांगितलेला आहे. मग आपण त्यातले काही आता 40 श्लोक सगळे वाटू शकत नाही, तर 1-2 श्लोकांचा नुसता अर्थ वाचू. मग तेवढा एका दुसऱ्या श्लोकाचा अर्थ वाचला तरी आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होईल. मग आता पुढचा प्रसंग काय आहे की मग ब्रह्माजी जेव्हा 40 श्लोकामध्ये भगवंतांना क्षमा मागतात, त्यांची स्तुती करतात, त्यांना कृपेची याचना करतात, तर भगवान काय करतात? मग त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांनी जे काही चुकीचं कार्य केलेलं आहे त्याला क्षमा करतात. आणि ब्रह्माजींना म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन तुमची जी काही सेवा आहे ती तुम्ही काय करा, अशा पद्धतीने म्हणतात. आणि मग जे कृष्ण साधारण बालकाप्रमाणे उभे आहेत, मग ब्रह्माजी काय करतात? पुन्हा जे काही जे वासरे आणि गोपसखांना त्याने हरण केलं होतं ते भगवंतांना परत करतात. आणि भगवंत मग पुन्हा 1 वर्षापूर्वी जो प्रसंग होता, कोणता प्रसंग? की वासरे बाजूला गवत चरत आहेत आणि कृष्ण आपल्या गोपसखासोबत काय करत आहेत? भोजन करत आहेत. कृष्ण म्हणजे गोपसखासोबत नाहीत, गोपसखा बसून भोजन करत आहेत असा प्रसंग आहे. आणि कृष्ण तिथं चालत येत आहेत. कोणाकडे? गोपसखांकडे. आणि पहा, मग गोपसखा कृष्णांकडे पाहतात आणि आता मध्ये किती कालावधी उलटलेला आहे? 1 वर्ष आता. पण तो त्या गोपसखांना काही स्मरणातच नाही. आणि गोपसखा ते कृष्णाला काय म्हणतात? अरे कृष्णा, तू किती लवकर परत आलास, आपली सर्व वासरे मिळाली का? असं गोपसखा विचारू लागतात. आणि कृष्ण पण म्हणतात, हां, आपली वासरे मिळाली, पहा मी घेऊन आलेलो आहे, पहा इथंच जवळ होते आणि इथं चरण करत आहेत, असं कृष्ण त्या गोपसखांना म्हणतात. आणि गोपसखा पण ते ऐकून फार आनंदित होतात. परंतु ह्या पूर्ण 1 वर्षामध्ये काय लीला झालेली आहे ती फक्त कोणाला माहीत आहे? कृष्णाला माहीत आहे. त्या गोपसखांना पण माहीत नाही आणि गायींना पण माहीत नाही. आणि त्यांना काय वाटतं? आजचाच दिवस आहे. कोणता दिवस? थोड्याच वेळापूर्वी कोणाला मारलं होतं भगवंतांनी? अघासुरला मारलं होतं. परंतु अघासुरला मारून आता किती कालावधी झाला होता? जवळजवळ 1 वर्ष झालेला होता. आणि मग कृष्ण आपल्या गोपसखांसोबत भोजन केल्यानंतर वासरांना घेऊन त्या दिवशी परत घरी येतात. आणि त्या घरी परत आल्यानंतर गोपसखा आपल्या मातापितांना काय करू लागतात? आज कृष्णाने अघासुराचा वध केला हे सांगू लागतात. परंतु त्या दिवशी अघासुरला मारलं होतं का भगवंतांनी? नाही. किती कालावधीपूर्वी मारलं होतं? जवळजवळ 1 वर्षापूर्वी. परंतु गोपसखांना ते काही माहीत नाही. आणि गोपसखा जणू काही आजच ती लीला घडलेली आहे अशा पद्धतीने सर्व आपल्या मातापितांना ती लीलेचं वर्णन करून सांगतात.
मग अशा पद्धतीने ही लीला इथं पूर्ण होते. आणि म्हणून ह्या लीलेचं नाव काय आहे? या लीलेला आचार्यांनी कोणतं संबोधन दिलेलं आहे? ब्रह्मविमोहन लीला. म्हणजे ह्या लीलेमध्ये भगवंतांनी कोणाला मोहित केलं होतं? विमोहित केलं होतं ब्रह्माजींना. आणि अशा पद्धतीने ही लीला इथं पूर्ण होते. आणि या लीलेचं महात्म्य काय, विशेषता काय आहे की म्हणलेलं आहे की वृंदावनमध्ये ज्या काही म्हणजे वयस्कर गोपी होत्या किंवा वयस्कर गोप होते आणि ज्या काही गायी होत्या, त्या सर्वांची इच्छा काय असायची की कृष्ण जर आमचे पुत्र असते तर आम्हाला किती आनंद झाला असता. कारण सर्वजण पाहायचे कृष्ण कोणाचे पुत्र आहेत? नंद महाराज आणि यशोदा मातांचे आहेत. आणि नंद महाराज आणि यशोदा मातेला किती आनंद प्राप्त होतो कृष्णाची सेवा करत असताना. आणि ह्या सर्व वृंदावनमधले जे गोप होते, मोठे गोप किंवा गोपी होत्या, त्यांना पण आपले आपले पुत्र होते. ते आपल्या पुत्रांवर प्रेम करायचे, परंतु आपल्या पुत्रापेक्षा ते कोणावर ज्यादा प्रेम करायचे? कृष्णांवर. कारण कृष्ण एवढे सर्वांना प्रिय होते. आणि फक्त तिथल्या गोपी आणि गोपांनाच कृष्णांबद्दल एवढं प्रेम होतं असं नाही, तर त्या वृंदावनमधल्या ज्या गायी होत्या, त्या गायींना पण आपल्या वासरापेक्षा कोणाला ज्यादा प्रेम होतं? कृष्णांवर ज्यादा प्रेम होतं. आणि त्या गायींना पण वाटायचं की कृष्ण माझी वासरं असते तर मी किती मला आनंद झाला असता. आणि तिथल्या वृंदावनमधले जे काही वयस्कर गोपी आणि गोप होते, त्यांना पण वाटायचं की कृष्ण आपले पुत्र असते तर आम्हाला किती आनंद झाला असता. मग कृष्ण काय करतात? ह्या 1 वर्षामध्ये त्या सर्व मातापितांच्या आणि त्या गायींच्या इच्छा पूर्ण करतात. कारण त्या 1 वर्षामध्ये त्यांचे जे पुत्र होते, ते पुत्र स्वयं कोण होते? कृष्ण होते. कारण कृष्णाने त्यांचं रूप घेतलेलं होतं. आणि त्या प्रत्येक गायीचं जे वासरू होतं, ते वासरू पण कोण होते? कृष्ण होते. कारण त्या 1 वर्षामध्ये कृष्णाने त्या वासराचं रूप घेऊन त्या गायीचं थनपान केलेलं होतं. मग अशा पद्धतीने कृष्णाने त्या 1 वर्षामध्ये त्या वृंदावनमधल्या प्रत्येक मातापितांना आणि प्रत्येक गायींना आपल्या प्रेमाचा अनुभव सर्वांना प्रदान केला. मग अशा पद्धतीने भगवंतांनी सर्वांना विशेष कृपा प्रदान केली. आणि म्हणून ही लीला फार विशेष मानली जाते. म्हणून मग ह्या अधिक महिन्यामध्ये किंवा पुरुषोत्तम मासमध्ये आचार्यांच्याद्वारे ही जी ब्रह्मविमोहन लीला आहे, जी आत्ता आपण श्रवण केली, या कथेचं श्रवण करणं, पठन करणं किंवा अध्ययन करणं फार लाभदायक आहे असं सांगितलेलं आहे. मग ह्या महिन्यामध्ये जो कोणी ह्या लीलेचं पठन करतो, अध्ययन करतो किंवा इतर भक्तांच्या मुखातून श्रवण करतो, तर त्याला काय प्राप्त होतं? भगवंतांची विशेष कृपा प्राप्त होते, कृष्ण प्रेम प्राप्त होतं, असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये ह्या कथेचं गायन, पठन किंवा श्रवण केलं जातं. आणि म्हणून आज आपण ही कथा थोडी श्रवण केली. मग आता त्या ब्रह्मसूत्रीमधले 1-2 श्लोक आपण काय करू? त्याचा अर्थ वाचू आणि थांबू. जर 1-5 मिनिटं आणि त्यानंतर आपण थांबू. तर आता वेळ झालेला आहे, तर आपण श्लोकांचं वाचन नाही करणार, डायरेक्ट अर्थ वाचू. आणि आपण ध्यानपूर्वक ऐका. तर पहा, ब्रह्मदेव भगवंतांच्या विशेष रूपाचं वर्णन या काही श्लोकांमध्ये करत आहेत. आणि या श्लोकांच्याद्वारे भगवंतांच्या सुंदर रूपाचं ते काय करत आहेत? गुणगान करत आहेत, स्तुती करत आहेत. मग आपण पण ध्यानपूर्वक ऐकाल तर एक प्रकारे आपल्याद्वारे भगवंताच्या सुंदर रूपाचं वर्णन किंवा स्तुती केल्याचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. तर सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. श्री ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभो. प्रभो हा शब्द कोणाला ते म्हणतायत? भगवान श्रीकृष्णांना. हे प्रभो, एकमेव तुम्हीच आराध्य पुरुषोत्तम भगवान आहात, आणि म्हणून मी तुम्हाला सादर वंदन करून तुमच्या संतुष्टीप्रित्यार्थ तुमची स्तुती करू इच्छितो. हे व्रजराज कुमार, तुमचे अलौकिक शरीर नवनिर्मित मेघासमान श्यामवर्णीय आहे. तुमची वस्त्रे विद्युत लटेसारखी तेजस्वी आहेत, आणि तुमचे मुख सौंदर्य कानातील गुंजा कुंडलांनी आणि मस्तकावरील मोर पिसांनी आणखीनच सुंदर झालेले आहे. तुम्ही वनमाला, वेदाची छडी, शिंग आणि बासुरी धारण करून आणि हातामध्ये दही भाताचा घास धरून उभे आहात. असे हे तुमचे रूप सौंदर्य सर्वांसाठी विलोभनीय आहे. अशा पद्धतीने ब्रह्माजीने भगवंतांच्या पहिला सुंदर रूपाचं वर्णन केलं. मग कृष्ण कसे उभे होते? एका हातामध्ये त्यांच्या काय होतं?
दही भात होतं आणि दुसरा हात त्याने असं झाडाला पकडलेला होता आणि त्यांच्या हाताच्या ठिकाणी काय होतं, खाली वेताची छडी होती है ना. आणि सुंदर असं पितांबर त्यांनी धारण केलेलं होतं. गळ्यामध्ये फुलांचे हारे धारण केलेले होते. कानामध्ये काय होते, सुंदर असे कुंडल होते आणि मस्तकावर काय होता, सुंदर असा फेटा त्यांनी बांधलेला होता आणि असं सुंदर त्यांचं गोप बाल रूप होतं. आणि त्याचं ब्रह्माजी काय करतायत, स्तुती करतायत, वर्णन करतायत या श्लोकामध्ये. आणि पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा, हे प्रभो, मी किंवा इतर कोणीही तुमच्या या दिव्य विग्रहाचे सामर्थ्य जाणू शकत नाही. पहा, ब्रह्माजी म्हणतायत की तुम्ही साधारण बालकाप्रमाणे दिसत आहात, परंतु ह्या तुमच्या दिव्य शरीराचं सामर्थ्य कोणीही जाणू शकत नाही, मी पण जाणू शकत नाही असं ते म्हणतात. म्हणून तर त्यांनी चूक केली ना. छोट्याच्या बालकाला समजून त्यांनी साधारण बालक समजलं, परंतु त्यांचं सामर्थ्य ते जाणू शकले नाहीत. आणि पुढे काय म्हणतात, या दिव्य रूपाने संपन्न असलेल्या तुम्हीच मजवर असीम कृपा केलेली आहे आणि आपल्या शुद्ध भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हीच येथे आमच्यासमोर प्रकट झालेला आहात. माझे मन भौतिक विषयापासून जरी पूर्णपणे निवृत्त झालेले असले तरी मी तुमचे साकार रूप जाणून घेण्यात असमर्थ आहे. असे असताना तुम्ही स्वतःच्या ठायी अनुभवत असलेल्या सुखाचे स्वरूप मी कसे काय जाणू शकेन. मग ब्रह्माजी म्हणतायत, जरी मी सर्व भौतिक विषयापासून मुक्त असलो तरी मी तुमचं साकार रूप जाणू शकत नाही. एवढे तुम्ही गुह्य आहात. कारण भगवंत फार म्हणजे भगवंतांचं सर्व ज्ञान प्राप्त करणं कोणालाही शक्य नाही आहे. कारण भगवंत फार दिव्य आहेत. ब्रह्माजी एवढे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व्यक्ती आहेत, परंतु ब्रह्माजी म्हणतायत की मी पण तुम्हाला पूर्णतः जाणू शकत नाही. मग साधारण व्यक्ती कसा जाणू शकेल. एवढं तुमची काय भगवत्ता महान आहे असे तर ब्रह्माजी म्हणत आहेत. पुढचा एक श्लोक घेऊन थांबू आपण. पुढचा श्लोक आहे, हे भगवान, या त्रैलोक्यातील कोणीही तुम्हास जिंकू शकत नाही, परंतु आपल्या सामाजिक स्थितीमध्ये स्थित राहूनही जे लोक तार्किक ज्ञानाचा मार्ग त्यागून काया वाचा मनाने तुमच्या रूपाचे आणि लीलेंचे वर्णन श्रवण करतात आणि अशा श्रवण विधीसाठी आपले जीवन समर्पित करतात, ते तुम्हावर निश्चित विजय मिळवू शकतात. ही लीला वर्णने एकतर तुम्हा स्वतःच्या अथवा तुमच्या शुद्ध भक्ताच्या मुखातून ऐकली गेली पाहिजेत. पहा, इथं फार सुंदर मुद्दा ब्रह्माजी म्हणतायत. काय म्हणतायत की तुम्ही कसे आहात, तुम्ही अपराजित आहात. अपराजित म्हणजे या त्रैलोक्यामध्ये असा कोणीही नाही आहे जो तुमच्यावर विजय प्राप्त करू शकेल. कारण इतके तुम्ही सामर्थ्यशाली आहात, तुम्हाला कोणीही पराजित करू शकत नाही किंवा कोणीही तुमच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु ज्या व्यक्तीने काया मनसा वाचेने आपलं जीवन तुम्हाला समर्पित केलेलं आहे, काया मनसा वाचेच्याद्वारे जो तुमची भक्तीची कार्य करतो, तो भक्त मात्र तुम्हाला काय करू शकतो, जिंकू शकतो किंवा तुमच्यावर विजय प्राप्त करू शकतो. पहा, भगवान किती कृपाळू आहेत की भगवंत इतके सामर्थ्यशाली आहेत की या भौतिक जगामध्ये कोणी त्यांना पराजित करू शकत नाही, त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु तेच भगवंत आपल्या भक्ताच्या द्वारे काय होतात, पराजित होतात. आपल्या भक्ताला आपल्यावर विजय प्राप्त करू देतात आणि भक्ताच्या अधीन होऊन भक्ताच्या सांगण्याप्रमाणे जसं काय आहे ते करण्यासाठी तयार होतात. ही भगवंताची भगवत्ता आहे किंवा भक्तांची एक प्रकारे ही महानता आहे. आणि म्हणून भगवंत भागवतमध्येच म्हणतात की हे म्हणजे दुर्वास मुनीला म्हणतात की हे दुर्वास मुनी, अहम भक्त पराधीनो, की मी काय, मी भक्ताच्या अधीन आहे, मी सर्व सामर्थ्यशाली आहे, परंतु माझे भक्त काय करतात, माझ्यावर पण विजय प्राप्त करतात. म्हणून आपण पाहतो कृष्णलीलेमध्ये की भगवान श्रीकृष्ण आहेत, मोठमोठ्या असुरांना मारत आहेत. जे देवी देवता पण ज्या असुरांपासून भयभीत होतात, अशा पुतनेला, अगासूर, बकासुराला भगवंतांनी मारलं, परंतु तेच कृष्ण काय करतात, यशोदा मातेच्या हातामध्ये छडी पाहून घाबरून भयभीत होऊन पळू लागतात. का, कारण यशोदा माता कोण आहे, भक्त आहे. आणि पुतना आणि अगासूर, बकासूर कोण होते, ते भक्त नव्हते. मग ते यशोदा मातापेक्षा कित्तर शक्तिशाली होते, परंतु भगवंतांनी सहजासहजी त्यांचा वध केला, त्यांना पराजित केलं. मग ते अगासूर किंवा पुतना किंवा बकासूर भगवंतांना पराजित करू शकले नाहीत, परंतु ते भगवंत यशोदा मातेसमोर पराजित होतात.
त्यांच्या अधीन होतात. यशोदा माता त्या कृष्णाला बांधून घालते. मग ती शक्ती कशाची आहे? ती शक्ती त्यांच्या भक्तीची आहे. मग भक्तीच्या शक्तीने भक्त काय करू शकतो? भगवंतांना पण आपल्या अधीन बनवू शकतो. तर ही भगवंतांची विशेष कृपा असते. मग ब्रह्माजी त्याचं वर्णन इथं करत आहेत की हे भगवंता, तुम्ही एवढे शक्तिशाली आहात, एवढे महान आहात, तुमच्यावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही, तुम्हाला कोणी पराजित करू शकत नाही. परंतु तुम्ही असे महान भगवंत तुमच्या भक्तासमोर काय होता? पराजित होता. आणि म्हणून एक गीत आहे ना, देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी, है ना. मग भगवंत भक्तांची चाकरी करतात. तुकाराम महाराजांच्या घरी शेतामध्ये येऊन कार्य करतात. जनाबाईच्या घरी येऊन काय करतात? दळण दळतात. सखूबाईच्या घरी येऊन पाणी भरतात. ही भगवंताची महानता आहे. का? कारण भक्त आपल्या भक्तीने त्या भगवंतांना आपल्या अधीन बनवतो. आणि भगवंतांना आपल्या भक्तांच्या अधीन व्हायला काही कमीपणा वाटत नाही, उलट त्याच्यामध्ये त्यांना मोठापणा वाटतो. मग तेच भगवंत अर्जुनाचे काय बनले? सारथी बनले. सारथीमध्ये ड्रायव्हर बनणं. एखादा आमदार किंवा खासदार आहे, तो आपल्या ड्रायव्हरला म्हणतो बाजूला बसन, मी तुझं ड्रायव्हर बनतो आणि तुझं गाडी चालवतो. असं कोण करतं का? कोणी करणार नाही. त्याला ते फार कमीपणाचं कार्य वाटेल. कारण मी मालक आहे ना, हा ड्रायव्हर आहे, ह्यानी गाडी चालवली पाहिजे. असं भौतिक जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भौतिक जगामध्ये असं कधी पाहायला मिळणार नाही की मालक म्हणतो ड्रायव्हरला तू मागे बस आणि मी गाडी चालवतो. असं कधी होणार नाही. पण तो भगवंत पहा, भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते सर्वांचे स्वामी आहेत. परंतु ते आपल्या भक्ताचं काय करत आहेत? गाडी हाकत आहेत, रथ हाकत आहेत. सारथी म्हणजे काय? ड्रायव्हर. का? कारण भगवंतांना आपल्या भक्ताची सेवा करायला फार आनंद वाटतो. मग ब्रह्माजी इथं ते सांगत आहेत या श्लोकामध्ये की हे भगवंता, तुम्ही काय करता? तुमच्या भक्तांच्या द्वारे जिंकले जाता. आणि भगवंत म्हणतात की माझा भक्त काय करू शकतो? मला प्रसंगी एखाद्या ठिकाणी विकू पण शकतो, असं म्हणतात. एवढा मी भक्तांच्या अधीन होतो. तर अशा पद्धतीने ब्रह्माजी इथं भगवंतांची स्तुती करत आहेत. तर मग असे बरेच पुढे श्लोक आहेत. एकूण किती श्लोक आहेत? 40 श्लोक आहेत. मग आपण आपल्याकडे भागवतम असेल तर नंतर त्याचं वाचन करा, अध्ययन करा आणि पहा, ब्रह्माजी फार सुंदर पद्धतीने भगवंताचं इथं स्तुती करत आहेत. ते जाणून घ्या आणि भगवान किती कृपाळू आहेत, दयाळू आहेत हे समजून घ्या आणि अशा भगवंतांना तुम्ही शरण जावा. आणि हाच उद्देश ह्या सर्व भक्तिमय कार्याचा आहे. विशेष करून या अधिक महिन्याचा किंवा पुरुषोत्तम मासचा आहे. तर आज पुरुषोत्तम मासाचा हा शेवटचा दिवस आहे. तर आपण फार भाग्यशाली आहोत. 1 महिना आपण बरीच साधना भक्ती केलेली आहे. तर शेवटचा दिवस पण आज आपण अशा कृष्णकथेच्या पूर्ण वातावरणामध्ये व्यतीत करत आहोत. तर मग आज आपण इथून जात असताना भगवंतांच्या ह्या भक्तीची भावना आपल्या हृदयामध्ये धारण करून घेऊन जावा. आणि आता पुरुषोत्तम मास झाला म्हणून झाला, आता येणारं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने किंवा येणारा दिवस आपल्या पद्धतीने इंद्रिय भोग करत जीवन जगण्यासाठी मोकळे झालो असं विचार करू नका. तर आता पुरुषोत्तम मासमध्ये आपण ज्या पद्धतीने भक्तीची कार्य केला, ह्या महिन्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तीच कार्य आता पुढे आणि चालू ठेवा. ती म्हणजे काय? भगवंताच्या भक्तीची कार्य, भगवंताच्या सेवेची कार्य. आणि हा जरी लाभ आपण घेतला तर वास्तविक पुरुषोत्तम मासाचा आपल्याला लाभ पूर्ण झाला असं आपण समजू शकतो. अन्यथा पुरुषोत्तम मासमध्ये आपण भक्तीची काही साधना कार्य केला आणि उद्या पुरुषोत्तम मास पूर्ण झाला म्हणून आता ते सर्व थांबवून आणि जसाही तसं जीवन जगू लागला तर आपल्याला जादा लाभ होणार नाही. मग ही शिकवण आजच्या या कार्यक्रमातून आपण घ्या आणि पुरुषोत्तम मासचा जो लाभ आहे तो पुढेही आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि तो लाभ आपण कसा या कलियुगामध्ये प्राप्त करू शकतो? विशेष करून या कलियुगामध्ये भगवंताच्या भक्तीची विशेष काही कार्य सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख कार्य आहे हरिनाम संकीर्तन. मग भगवंताच्या नावाचा जप करणं, कीर्तन करणं, जसं सुरुवातीला आपण केलं, त्याच्याद्वारे आपल्याला भगवंताची या कलियुगामध्ये विशेष कृपा प्राप्त होईल. त्याचबरोबर भगवंतांच्या अशा दिव्य लीलांचे कथेचं श्रवण करणं, याच्याद्वारे पण आपल्याला या कलियुगामध्ये भगवंताची कृपा प्राप्त होते. आणि तिसरं कार्य आहे भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करणं. मग एक आहे हरिनाम, दुसरा आहे हरिकथा आणि तिसरा आहे हरिप्रसाद. या 3 गोष्टींच्याद्वारे या कलियुगामध्ये आपण काय करू शकतो? भगवंतांची विशेष कृपा प्राप्त करू शकतो. मग आज आपण या 3ही गोष्टी इथं करत आहोत. तर सुरुवातीला आपण काय केलं?
हरिनाम घेतलं, हरिनामाचं कीर्तन केलं. आणि आत्ता आपण काय करत आहोत? हरिकथा करत आहोत. हरिकथेचं श्रवण केलं आणि थोड्या वेळानंतर आपल्याला काय मिळेल? हरिप्रसाद मिळेल. या तिन्ही गोष्टी आपल्याला इथं मिळतील. मग हे फक्त आज किंवा अधिक महिन्यामध्ये किंवा विशेष काही दिवशीच करायचं आहे असं नाही, तर उद्यापासून आपल्या घरामध्ये पण आपण हरिनामाचा जप करा. जे भक्त करत आहेत ते करत राहा. ज्यांच्याकडे नसेल, जे अजून हरिनामाचं उच्चारण किंवा जप करत नाहीत, जपमाळ ज्यांच्याकडे नाही आहे, तर त्यांनी काय हरकत नाही, हाती काम मुखी नाम, आपलं घरी काम वेगळे करत राहा आणि मुखाने भगवंतांचं नाव घेत राहा. आणि भगवद्गीता भागवतम नावाचे काही ग्रंथ आपल्याकडे असतील तर त्याचं वाचन करा, श्रवण करा. आणि घरामध्ये जे काय आपण पदार्थ बनवतो ते भगवंतांना अर्पण करून आपण प्रसाद म्हणून ग्रहण करा. आणि अशा पद्धतीने हरिनाम, हरिकथा आणि हरिप्रसाद याचा लाभ आपण फक्त अधिक महिना किंवा विशेष काही दिवशीच न घेता पूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ह्यासाठीच मनुष्य जीवन मिळालेलं आहे. मग आता इथं बरेच आपल्या खंबाळे गावातले ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर त्यांना आम्ही हीच विनंती करतो की आज ह्या अधिक महिन्याच्या पुरुषोत्तम मासच्या निमित्ताने आपण ही शिकवण आपल्या घरी घेऊन जावा. आणि त्यासाठी आमच्या विट्यातील भक्ताने ग्रंथ भगवद्गीता भागवतमवर आधारित छोटे छोटे ग्रंथ इथं आणलेले आहेत. भगवद्गीता पण आणलेली आहे. तर इथे एक आम्ही स्टॉल लावू. तर आपण इथून जात असताना, प्रसाद घेऊन जात असताना काय करा, ते ग्रंथ आपल्यासोबत घेऊन जावा. जपमाळ पण आणलेले आहेत त्या पण घेऊन जावा. आणि आपल्या घरामध्ये रोज काही हरिनामाचा जप, वाचन, श्रवण करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याने आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. ठीक आहे. तर माफ करा, थोडा जादा वेळ झाला, परंतु महात्म्य पण आजच्या दिवसाचं फार विशेष आहे. त्यामुळे आपण जादा वेळ घेऊन जादा लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करू, तर त्याचा आपल्याला खरोखर जादा आध्यात्मिक साक्षात्कारच मिळणार आहे. त्यासाठी आपण आता जादा वेळ घेतला, तर त्यासाठी सर्वांचा विशेष धन्यवाद. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की, निताई गौर प्रेमानंदे. तर आता आपण काय करू, थोडं काही सूचना दिल्यानंतर आम्ही सांगतो त्यावेळेला सर्वजण आपण आता उठून उभं राहायचं. आणि हे जे आपण सतरंजी किंवा शेड नेत आहेत ते जरा बाजूला घेऊ, पुरुष लोक बाजूला घेतील. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, थोडं नृत्य कीर्तन करू. जसं आपण मगाशी म्हणालो, हरिनाम, हरिकथा आणि हरिप्रसाद. मग आता हरिकथा झाली, थोडं हरिनाम घेऊ आपण. मग हरिनाम 2 पद्धतीने घेतलं जातं. बसून पण हरिनाम घेतलं जातं, जसं आपण मगाशी घेतलो सुरुवातीला. आणि दुसरं म्हणजे काय, हरिनाम घेत घेत आपण नृत्य करणं. आणि हे जे नृत्य असतं हे साधारण भौतिक नृत्य नाही आहे. जसं काही लोक फिल्मी गाण्यावर नृत्य करतात त्याप्रमाणे हे नृत्य नसतं. तर समोर भगवंत आहेत. भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण जेव्हा हरिनाम घेत नृत्य करतो तर त्याने भगवंत फार प्रसन्न होतात. आणि ते नृत्य काय असतं, दिव्य नृत्य असतं. आणि ते पाहून भगवंत फार प्रसन्न होतात. जसं मातापिता आपल्या लहान मुलाला फार खेळत बागडत आहेत पाहून आनंद होतो, तसं आपण त्यांच्यासमोर कीर्तनामध्ये नृत्य करतो तर भगवंत ते पाहून फार प्रसन्न होतात. मग भगवंतांना प्रसन्नता देण्यासाठी, आनंद देण्यासाठी आपण काय करायचं, सर्वांनी कीर्तनामध्ये, नृत्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. हरे कृष्ण. तर त्याच्या अगोदर आता शेवटी आपण काय करू, आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं विशेष धन्यवाद मानू. तर त्याच्यामध्ये प्रमुखतः आपल्या सर्वांचे प्रिय सुर्वे पो आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांचा आपण विशेष धन्यवाद मानू. तर त्यांच्या सर्वच कुटुंबियांचं आपण थोडं नाव घेऊन पण धन्यवाद मानलं पाहिजे. तर मोठं त्यांचं कुटुंब आहे. तर त्यांचे सुर्वे पोंचे वडील आहेत वसंत सुर्वे पो आहेत. हां, तर तिथं बसलेले आहेत. तर विट्याच्या भक्तांना माहीत आहे, बऱ्याच वेळा ते आपल्यासोबत यात्रेला आलेले आहेत. तर वसंत सुर्वे पो आणि त्यांच्या धर्मपत्नी इंदुबाई सुर्वे माताजी, तर हे मूळ ह्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. आणि त्यांचे मग 3 पुत्र आहेत. 4 पुत्र होते, पण एक पुत्रांचा काही कालावधीपूर्वी देहत्याग झालेला आहे. तर 3 पुत्र आहेत. त्याच्यापैकी सर्वात मोठे जे मुलगे आहेत त्यांचं नाव आहे राजेंद्र सुर्वे पो. आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरचे पुत्र आहेत आपले संजय सुर्वे पो, समोर बसलेले आहेत, सर्वांना माहीत आहेत. आणि त्यानंतर त्यांचे लहान पुत्र किंवा भाऊ आहेत सुर्वे पोंचे, ते म्हणजे विजय सुर्वे पो.
हे मोठं कुटुंब आहे आणि विशेष कुटुंब आहे, कारण ह्या गावातले त्यांचे भाऊ होते सूर्यपूरचे, विजय सूर्यपूर, ते माझे सरपंच पण आहेत आणि ते एक सोसायटी आहे त्याचे ते प्रमुख पण आहेत, चेअरमन पण आहेत आणि अशा पद्धतीने ह्या गावातले ते प्रमुख कुटुंब आहे आणि त्यांच्या वतीने आज हा विशेष सत्संगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांना त्यांनी आमंत्रित केलं, विट्यातील आपल्या भक्तांना पण त्यांनी आमंत्रित केलं. यासाठी आपण सर्वांनी जोरात 3दा हरिबोल म्हणून या सूर्य कुटुंबांचं विशेष धन्यवाद मानूया. तर सर्वांनी जोरात म्हणायचं आहे, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर पहा, त्यांनी एवढं सर्व नियोजन केलं म्हणून आपल्याला या अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा लाभ प्राप्त करता आला. नाहीतर आपण घरी असतो, आपले आपले काही भौतिक कार्य करत आजचा दिवस व्यतीत केला असता आणि हा लाभ प्राप्त झाला नसता. परंतु त्यांनी हे सर्व नियोजन केलं म्हणून आपल्याला हा लाभ प्राप्त झाला. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आता सर्वांनी उठून उभे राहा आणि आपण थोडं, ज्यादा नाही, 5 ते 10 मिनिटच कीर्तन करून सर्वांना प्रसाद मिळेल. हरे कृष्ण.